वासुदेवाय। हरे कृष्ण। का आहे श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 2 अध्याय क्रमांक 9, ज्याचं शीर्षक आहे परमेश्वरा अनुसार प्रश्नांची उत्तरे, आणि यामध्ये आहे श्लोक क्रमांक 36. तर कृपया माझ्यानंतर बोला. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. 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 माताजी. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. आपण माझ्याकडे इंग्रजीमध्ये आहे, पण आपण मराठीत आपण याच्यावर चर्चा करूया. तर शब्दांचे भाषांतर आणि तात्पर्य AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांद्वारे. एतावत इथपर्यंत, एव नक्कीच, जिज्ञास्यं जिज्ञासा करणं गरजेचं आहे, तत्व परम सत्य, जिज्ञासुना एका विद्यार्थ्याद्वारे, आत्मनः स्वतःबद्दल, अन्वय डायरेक्टली प्रत्यक्ष, व्यतिरेकाभ्याम परोक्ष पद्धतीने, यत जे काही, स्यात जे काही असेल ते, सर्वत्र प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी, सर्वदा प्रत्येक परिस्थितीत. तर भाषांतर, जो व्यक्ती
परमसत्याबद्दल जाणण्यासाठी प्रयत्न करतो आहे, जे व्यक्ती आहेत, त्याने या सर्व गोष्टींचा संशोधन इथपर्यंत केलं पाहिजे आणि प्रत्येक परिस्थितीत केलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी केलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी केलं पाहिजे. डायरेक्टली पण करायला पाहिजे आणि परोक्ष इनडायरेक्टली पण करायला पाहिजे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीतेत 4 श्लोक आहेत. त्याला म्हणतात चतुश्लोकी गीता. तर गीतेमध्ये संपूर्ण 700 श्लोक आहेत आणि त्या 700 श्लोकांचा सारांश श्रीकृष्णांनी 4 श्लोकांमध्ये दिला आहे. तर कोणाला माहिती आहेत कुठले आहेत ते 4 श्लोक? 10व्या अध्यायात श्लोक क्रमांक 8, 9, 10 आणि 11. अहम सर्वस्य प्रभवो इथपासून सुरुवात होतात आणि जे 4 श्लोक आहेत त्याला म्हणतात चतुश्लोकी गीता. तसंच श्रीमद भागवत आहे ते 18,000 श्लोकांचं आहे आणि 18,000 श्लोकांचं जे मूळ बीज आहे ते आहे ब्रह्मदेव आणि श्रीकृष्ण यांच्यामधील संवाद. तर सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवांनी काय प्रश्न विचारले. म्हणाले, तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहे की मी पूर्ण सृष्टी करावी, पण मी जर पहिला सृष्टीकर्ता असेल आणि मी वृक्ष वल्ली पक्षी मनुष्य सगळं हे सगळं बनवायचं आहे मला, तर ते केल्यानंतर माझ्यामध्ये नक्की अहंकार निर्माण होणार. तर कृपया मला फक्त सृष्टी कशी करायची हे फक्त ज्ञान नका देऊ. ते ज्ञान दिल्यानंतर मी जेव्हा त्याप्रमाणे सृष्टी करीन तर त्या सृष्टीकर्त्याचा अभिमान कसा न व्हावा हे पण ज्ञान द्या. तर त्या उत्तराला जेव्हा श्रीकृष्णांनी बोलले तेव्हा स्कंद क्रमांक 2 अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 33, 34, 35 आणि 36 हे जे 4 श्लोक आहेत याला म्हणतात चतुश्लोकी भागवतम. तर संपूर्ण भागवत आपल्याला सारांश जर समजायचं असेल तर या 4 श्लोकांचं अध्ययन करायचं आहे आपल्याला. आणि हा तो 4था श्लोक आहे त्याचा. तर श्रीकृष्ण पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात अहम एवासम एवाग्रे नान्यद यद सत असत परम. म्हणतात जेव्हा काहीही नव्हतं अहम एव आसम एव अग्रे. सुरुवातीला फक्त मी होतो
काहीही नव्हतं, माझ्यातून सर्व काही उत्पन्न होतं. तसंच भगवद्गीतेमध्ये पण म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. सो गीतेमध्ये पण, काल मी कदाचित चर्चा केली नाही केली माहिती नाही, पण श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात की वेदांमध्ये जेवढं काही ज्ञान दिलं आहे त्याचे फक्त 3 विभाग करू शकतो: संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन ज्ञान. संबंध ज्ञान म्हणजे आम्ही म्हणालो काल याच्यावर की संबंध ज्ञान आपलं स्पष्ट पाहिजे. परमेश्वराशी संबंध जर स्पष्ट असेल तर मग आपण बाकीचं सर्व करू. मी आणि परमेश्वर यांच्यामधलं नातं काय हेच जर आपल्याला कळालं नसेल तर मग आपण साधना वगैरे काही करणार नाही, अभिधेय करणार नाही आपण. ज्या मुलीला पटलंय की माझं लग्न झालंय ती बरोबर नवऱ्याची सेवा करते, पण जिला अजूनपर्यंत ते पटलंच नाही की हे माझे नवरे आहे तेव्हापर्यंत ती आधीसारखी वागते. तर ते पटायला पाहिजे की माझं लग्न झालं आणि आता हे पती आहेत आणि यांच्यासोबत आता आयुष्यभर राहायचं आहे, मग ती सेवा करणार. तसंच आपल्याला जेव्हा गुरु पटवून देतात की आपण एकटे नाही आहे, आपलं परमेश्वराशी नातं आहे, आपण विसरलो असू पण परमेश्वराने नाही विसरले, तेव्हा मग आपण साधना करतो. म्हणून संबंध ज्ञान महत्त्वाचं आहे. तर हे चतुश्लोकी गीता आहे, त्याच्यामध्ये पण संबंध ज्ञान आहे, अभिधेय ज्ञान आहे आणि मग प्रयोजन ज्ञान आहे. तसंच या 4 श्लोकांमध्ये पण, चतुश्लोकी भागवतममध्ये पण संबंध ज्ञान आहे, अभिधेय ज्ञान आहे आणि प्रयोजन ज्ञान आहे. तर हा जो श्लोक आहे हा अभिधेय ज्ञान देतोय आपल्याला की साधकाने कशा प्रकारे आपलं जीवन जगायला पाहिजे. तर या श्लोकामध्ये श्रीकृष्ण ब्रह्मदेवांना म्हणतात, प्रत्येक साधकाने इन्क्लुडिंग यू, ब्रह्मदेवांना म्हणतात तुझ्या समवेत प्रत्येक साधकाने प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक ठिकाणी नेहमी माझा शोध घ्यायला पाहिजे. नेहमी विचार करायला पाहिजे की परमेश्वर कोण आहेत, या सृष्टीचे सृष्टीकर्ता कोण आहेत, हे सगळं कुठून उत्पन्न झालं आहे. तर म्हणतात एतावद एव जिज्ञास्यम, नेहमी जिज्ञासा करायला पाहिजे. तर खूप महत्त्वाचा श्लोक आहे. भागवतामध्ये आपण अनेक वेळा बघतो की श्रीकृष्ण आहेत ते दिसायला खूप गोड आहेत. तर अनेक वेळा असं येतं की भक्त जेव्हा बघत होते, मथुरेमध्ये जेव्हा श्रीकृष्ण चालले होते तेव्हा मथुरेतल्या ज्या महिला आहेत त्या श्रीकृष्णांना बघून म्हणतात द्रिग्भी पिबंतो. द्रिग्भी पिबंतो म्हणजे डोळ्यांना त्यांनी एक वाटीसारखं बनवलं होतं, एका कटोरीसारखं बनवलं होतं आणि डोळ्यांनी त्या कटोरीमध्ये ते श्रीकृष्णांचं मधुर आसव त्याच्यामध्ये घेऊन पित होते. तर श्रीकृष्णांचं सौंदर्य जणू काही एक खूप गोड असं द्रव्य आहे आणि डोळ्यांच्या वाट्यांनी ते घेऊन ते पित होते, असं वर्णन येतं. श्रीकृष्णांच्या शरीराला स्पर्श करणारा जो वायू आहे तो नेहमी सुगंधी होतो. त्याच्यामध्ये कमळाच्या फुलांचा सुगंध येतो. तर कधी कधी श्रीकृष्ण जेव्हा येत असतात तेव्हा त्यांच्या येण्याची आगामी सूचना वायू देतो आणि कधी कधी श्रीकृष्ण त्या वाटेनी गेले असतात तर लोकांना कसं कळतं की श्रीकृष्ण इथून गेले आहेत, तिथे सुगंध असतो म्हणून लक्षात येतं की अच्छा श्रीकृष्ण नक्की इथून गेले असतील. अनेक वेळा गोपकुमार आहेत, श्रीकृष्णांचे जे गोपमित्र आहेत, त्यांनी श्रीकृष्ण जेव्हा गायींची वासरांची काळजी घेण्यासाठी जंगलात जेव्हा जातात तेव्हा एकमेकांना सतत बघत असतात. आणि जसा घोळका आहे समजा आणि घोळका असा वनात चाललाय तर मध्ये कधीतरी झाड येणार ना एक मोठं, तर समजा एक एवढं मोठं झाड आलं आणि श्रीकृष्ण त्या बाजूला गेले तर असं बघत बघत हे सगळे गोपकुमार असे चालले असतात आणि मध्येच ते झाड येतात तर श्रीकृष्ण दिसत नाहीत, दचकतात, कृष्ण असं म्हणतात. का? 2 क्षणांसाठी त्या झाडामुळे श्रीकृष्ण दिसत नाहीत. मग परत पुढे चालल्यावर जेव्हा श्रीकृष्ण पण पुढे चालत येतात आणि परत एकदा दिसतात. तर अशा प्रकारे व्रजवासींना डोळ्यांना नीट वापर करण्याची संधी आहे. स्पर्शशक्तीसाठी कधी कधी श्रीकृष्ण काय करतात, थोडे पुढे चालले जातात. अरे गायी कुठे गेल्या, वासरं कुठे गेले ते शोधण्यासाठी असे पुढे जातात. जेव्हा पुढे जातात मग सगळे मुलं असे मागे असतात. मग मुलं म्हणतात एक काम करूया, आता आपण इथून तिथपर्यंत धावत जाऊया आणि श्रीकृष्णांना स्पर्श करूया. तर यांच्यामध्ये एक रेस लागते, अहम पूर्वम, मी पहिले. सगळेजण असे धावत जाणार आणि सगळे श्रीकृष्णांना स्पर्श करणार आणि जो पहिला स्पर्श करणार तो जिंकणार. म्हणून स्पर्शशक्तीचा वापर व्रजवासी श्रीकृष्णांशी संबंधित करतात. डोळ्यांचा वापर व्रजवासी श्रीकृष्णांशी संबंधित करतात. नासिकेचा वापर व्रजवासी श्रीकृष्णांशी संबंधित करतात. त्यांनी खाल्लेला महाप्रसाद खातात. जिव्हा ही पण परमेश्वराशी संबंधित करतात. तर आपण अनेक वेळा बघतो की या सर्व इंद्रियांची परिपूर्णता ही श्रीकृष्णांशी जेव्हा आपण संबंध ठेवतो तेव्हा होते. आपल्या मनात ज्या काही भावना आहेत त्या भावना जर आपण श्रीकृष्णांना अर्पण केल्या तर त्या भावनांचा पण योग्य प्रतिसाद मिळतो. या जगामध्ये अनेक वेळा आपण इतरांची जेव्हा सेवा करतो तेव्हा अनेक वर्ष सेवा केल्यानंतर कधी कधी उत्तर मिळतं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे. मग तेव्हा प्रश्न पडतो की इतके वर्ष मी जे केलं ते कुठे गेलं सगळं, नाही. तो पण श्रीकृष्णांना जर एखाद्या व्यक्तीने पण
कधी थोडीशी जरी सेवा केली असेल, पूतनेनी श्रीकृष्णांना असं ढोंग केलं की मला यांना दूध पाजायचं आहे, पण त्यांनी विष लावून गेले होते आणि श्रीकृष्णांना मारायच्या हेतूने गेले होते. श्रीकृष्णांनी ती कृती विसरले आणि त्याच्यातली जी भावना होती ती धरली आणि म्हणाले हिला मातृत्वाची भावना आहे, तर हिला आईच्या असिस्टंटचं स्थान द्यायला पाहिजे. तर मारल्यानंतर पूतनाला त्यांनी यशोदामाईच्या असिस्टंटचं स्थान दिलं. आपल्या विरुद्ध जर कोणी काही केलं असेल, आपल्याला कधी काही कोणी वाईट बोललं असेल, तर आपण त्याच्या भावना विसरतो, पण कृती आयुष्यभर लक्षात राहते. यानी एक दिवशी माझ्याशी वाईट बोलला होता. आमच्या मंदिरात एक खूप मोठे वरिष्ठ भक्त आहेत, त्यांचं नाव नाही सांगणार मी. त्यांनी काय केलं, एकेकाळी कार्तिक यात्रेमध्ये फुगला आश्रमला जेव्हा यात्रा व्हायची तेव्हा परमपूज्य राधानाथ महाराजांचं प्रवचन द्यायचे आणि असं लांब तो हॉल होता. प्रवचन द्यायचे, मग तिथे सगळेजण प्रवचनाला बसायचे आणि मागे मग प्रसादम असायचं. तर महाराजांचं प्रवचन संपलं तर लगेच सगळे लोक उठून या लाईनीत लागले. तर एक व्यक्ती आले आणि ते लाईनीमध्ये घुसायचा प्रयत्न करत होते. तर एक सिनियर ब्रह्मचारी आहेत मंदिरातले, ते म्हणाले प्रभूजी लाईनीत घुसायचं नाही, एवढे सगळे 7,000 लोकांना प्रसाद घ्यायचा आहे, तुम्ही रांगेत या. ही गोष्ट झाली 15 वर्षापूर्वी. आता इतक्या 2 वर्षापूर्वी कधी काहीतरी त्यांची भेट झाली, तर त्यांनी या ब्रह्मचार्यांनी त्यांना सांगितलं की प्रभूजी असं आहे. प्रभूजी 15 वर्षापूर्वी पण मी एकदा रांगेत लागत होतो तेव्हा तुम्ही मला रांगेतून बाहेर काढलं होतं. बापरे, 15 वर्षाआधी काय केलं आणि त्याच्यामागे भावना काय होती? भावना ही होती की 7,000 लोकांना प्रसाद खाऊ घालायचा आहे, 4 लोकांना प्रसाद नाही खाऊ घालायचा आहे. मग असे सगळ्यांनी जर लाईनमध्ये घुसायचा प्रयत्न केला तर सगळा गोंधळ होईल. तर यात्रेचं नियोजन नीट व्हायला पाहिजे, सगळ्या यात्रेकरूंना प्रसाद मिळायला पाहिजे. या भावनेने स्पष्टपणे यात्रेमध्ये कुठे पर्सनली घरी नाही झालं आहे. वृंदावनामध्ये यात्रेमध्ये त्यांना सांगितलं की प्रभूजी रांगेत या. ते 15 वर्ष त्यांना लक्षात आहे अजून, आणि आता बोलून दाखवलं त्यांनी. म्हणून आपण लोकांची कृती लक्षात ठेवतो, आपण कधी भावना लक्षात नाही ठेवत. आणि श्रीकृष्ण कृती विसरतात आणि भावना लक्षात ठेवतात. म्हणतात हिला मातृत्वाची भावना आहे, त्या मातृत्वाच्या कणभर भावना होती. त्या कणभर मातृत्वाच्या भावनेला श्रीकृष्णांनी अनंत काळासाठी प्रतिसाद दिला आणि तिला वैकुंठात पाठवलं. आणि तिची जी कृती होती विषारी, श्रीकृष्णांना मारायची, त्याच्यासाठी छोटासा तिला एक फळ दिलं की तिचे प्राण घेतले. पण ते प्राण कसे घेतले? वैकुंठ दिलं, मुक्ती दिली, आध्यात्मिक जगत दिलं. तर हा फरक आहे आपल्यामध्ये आणि श्रीकृष्णांमध्ये. म्हणून सर्व इंद्रियांची तृप्ती होते जेव्हा आपण श्रीकृष्णांशी संबंध जोडतो. आपल्या मनाची पण परिपूर्णता होते जेव्हा आपण श्रीकृष्णांशी संबंध जोडतो. आजच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की जेव्हा आपण श्रीकृष्णांना आपली बुद्धी पण अर्पण करू तेव्हा ती बुद्धीची पण परिपूर्णता आहे. तर आपल्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतात, नाही? लहान मुलं पण प्रश्न विचारतात, आई हे तारे कुठून आले? हा चंद्र असा लहान का होतो? हा चंद्र असा मोठा का होतो? सूर्य कधी लहान का नाही होत? सूर्य कधी मोठा का नाही होत? हे झाड कुठून आलं? हा पक्षी असा काय आहे? तर नेहमी प्रश्न 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 विचारत असतात. जे विद्यार्थी आहेत ते प्रश्न विचारतात, परीक्षा कधी आहे? शिक्षक लोक प्रश्न विचारतात की तू कधी अभ्यास करणार आहेस? नोकरी करताना नेहमी आपले प्रश्न असतात की हे पैसे या बँकेत ठेवू की त्या बँकेत ठेवू? 40-50 लागली की मग आपण विचारतो शुगर कमी करण्यासाठी काय करायचं? वॉकिंग करायचं की जॉगिंग करायचं? रिटायरमेंटची वेळ आली तर एक लक्षात येतं की म्युच्युअल फंड्स कुठले ते शोधायला पाहिजेत. आणि जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा सगळे म्हातारे लोक एकमेकांशी बोलतात, आमची सूनबाई नीट काम नाही करत, त्यावर काही उपाय आहे का? तर हे युनिव्हर्सल प्रश्न आहेत हे. आणि हे कुठे दिले आहेत? श्रील प्रभुपादांनी दिलेत. वर्यान एष ते प्रश्न कृतो लोकहितम नृप आत्मवत संमतः पुंसाम श्रोतव्यादिषु यत्परः. शुकदेव गोस्वामी जेव्हा बोलायला सुरुवात करतात 2ऱ्या स्कंदामध्ये 1ल्या अध्यायामध्ये, त्याच्या आधी परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारलेत. म्हणाले मला आता ना जास्ती वेळ नाही आहे, मला 7 दिवस आणि 7 रात्र आहेत, मला कृपया सांगा मरणासन्न व्यक्तीचे कर्तव्य काय आहेत? आणि मला एक सांगा की साधारण परिस्थितीमध्ये एका व्यक्तीचे कर्तव्य काय आहेत? या प्रश्नांना ऐकून शुकदेव गोस्वामी त्याचं जे उत्तर देतात म्हणतात वरियान एष ते प्रश्न. तुमचे प्रश्न किती सुंदर आहेत. तर त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की या जगामध्ये प्रश्न विचारणाऱ्या लोकांची कमी नाही आहे. म्हणतात जेव्हा सूर्योदय होतं तेव्हा पक्षी पण चिव 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 करतात, ते प्रश्न विचारत असतात, आज खायला कुठे मिळेल? विद्यार्थी अभ्यासाबद्दल प्रश्न विचारतात, शिक्षक याच्याबद्दल प्रश्न विचारतात. म्हणतात स्टॉक मार्केटमध्ये लोक आहेत ते म्हणतात आज कुठल्या शेअरचा भाव वाढेल तिथे मी शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो. पॉलिटिशियन्स आस्क, प्रभुपाद लिहितात की कुठे नीट काम करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला वोट्स मिळतील. तर प्रभुपाद तिथे 10-15 प्रश्नांची एक
लिस्ट देतात, यादी देतात की हे पण हे प्रश्न विचारतात, हे पण हे प्रश्न विचारतात, हे पण हे प्रश्न विचारतात. पण प्रभुपाद तिथे लिहितात, पण यातून कोणीही श्रीकृष्णांबद्दल कधी प्रश्न नाही विचारत. श्रीकृष्णांबद्दल प्रश्न विचारणारा व्यक्ती हा खूप दुर्मिळ आहे. आणि म्हणून शुकदेव गोस्वामींना जेव्हा परीक्षिताने प्रश्न विचारले तेव्हा परीक्षित महाराजांना उत्तर देऊन शुकदेव गोस्वामी म्हणतात, वरियान एष ते प्रश्न का कृतो लोकहितम नृप. हे प्रश्न आहेत ना, हे पूर्ण मनुष्य समाजाच्या हितासाठी आहेत. आत्मवत संमत पुंसम. आणि हे माझं मत नाही आहे, जेवढे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहेत त्यांचंही संमती आहे. आत्मवत संमत पुंसम श्रोतव्यादिषु यत्परः. श्रोतव्य जितके काही विषय आहेत ऐकण्यासारखे, त्या सगळ्या विषयांमध्ये सर्वात श्रेष्ठ विषय हा आहे, श्रीकृष्ण कुठे आहेत, श्रीकृष्ण कोण आहेत, श्रीकृष्णांशी संबंध कशा जोडावा, श्रीकृष्णांना काय आवडतं, श्रीकृष्णांना काही केलेलं नाही आवडत, मी माझ्या जीवनाला कसं वळण करू जेणेकरून मी श्रीकृष्णांच्या जवळ जाईन, ते प्रश्न तुम्ही विचारलेत. म्हणून तुमचे प्रश्न खूप छान आहेत. तर म्हणून जर आपण बघितलं तर बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स जेवढे काही असतील त्याच्यामध्ये पण प्रश्न उत्तर असतात. आणि प्रश्न विचारल्याशिवाय आपण त्या विषयामध्ये खोल नाही जाऊ शकत. जे कोणी शिक्षक मंडळी आहे, शिक्षक मंडळींना माहिती आहे की आपण 60-70 मुलांना एका क्लासरूममध्ये शिकवतो, पण त्याच्यामध्ये हुशार कोण आहे, त्याच्यामध्ये ध्यानपूर्वक कोण ऐकतो हे कसं कळतं? सगळेजण मान डोलवतात. जेव्हा शिक्षक शिकवतात सगळे असं करत असतात, पण नक्की कोण ऐकतो हे कसं कळतं? ते परीक्षेच्या दिवशी कळतं. परीक्षेच्या दिवशी जेव्हा आपण प्रश्न विचारतो आणि विद्यार्थी बरोबर त्याचं उत्तर देतात तेव्हा कळतं यांनी लक्षपूर्वक ऐकलं होतं. आणि तो जो दुसरा होता ज्याला शून्य मिळालं तो फक्त मान डोलवत होता, तो एक्सरसाइज करत होता इथे फक्त. तसंच जेव्हा आपण शिकवतो तेव्हा म्हणतो एनी क्वेश्चन्स, मग तेव्हा विद्यार्थी कधी कधी प्रश्न विचारतात. त्या प्रश्नाच्या स्तरावरून हे लक्षात येतं की तो विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे. आपण आपल्या जीवनामध्ये प्रश्न कसे विचारतो माहिती आहे? जिथे आपला संघर्ष असतो ते आपण प्रश्न विचारतो. म्हणून प्रश्न विचारणं कदाचित इतर आध्यात्मिक संस्थांमध्ये चुकीचं बघितलं जातं. मी काय अशा बाकीच्या सर्व आध्यात्मिक संस्थांमध्ये गेलेलो नाही आहे. मला श्रील प्रभुपादांच्या सेवकांनी खेचून फरफटून मुद्दामून इस्कॉनमध्ये आणलं. मी काय लहानपणापासून परमेश्वर कुठे आहेत वगैरे अजिबात शोधत नव्हतो. एक साधारण मुलगा होतो, पण मला प्रभुपादांच्या सेवकांनी जबरदस्तीने, मी काय बोलायच्या आधी तोंडात इतका प्रसाद भरला, बोलू शकलो नाही की मला नाही यायचं म्हणून, प्रसादच भरला नुसता, तू बोलू शकलो नाही मी. आणि असं करत जबरदस्ती मला प्रभुपादांच्या शरणातून फेकलं. म्हणून तेव्हा कुठे मी आहे. पण मी असं ऐकलं की बरेच लोक असतात ते इस्कॉनमध्ये जेव्हा येतात तेव्हा म्हणतात, प्रभूजी मी इस्कॉनमध्ये येण्यापूर्वी त्या संस्थेला जात होतो, इस्कॉनमध्ये येण्यापूर्वी मी त्या संस्थेला जात होतो. आणि अनेकांना मी जेव्हा प्रश्न विचारला की तिथे प्रश्न विचारण्यासाठी संधी आहे का, तर म्हणाले प्रभूजी एकदा त्या प्रवचनानंतर एका माणसाने असा हात वर केला होता की मला प्रश्न विचारायचा आहे. बाकी सगळ्या लोकांनी त्याला अशा दृष्टीपात केला की भागवतामध्ये ना मुचुकुंद एक महाराज असतात, ते काल यवनाला मुचुकुंदाच्या गुफेमध्ये घेऊन जातात. मुचुकुंद उठतो आणि फक्त डोळ्यांच्या नजरेने त्याला भस्म करतो. म्हणजे सगळे जण त्या माणसाकडे असं बघत होते, आमच्या गुरु महाराजांनी प्रवचन दिलं आणि तू प्रश्न विचारतोयस. मग तू त्यांच्यावर संशय घेतोस की त्यांनी नीट समजावून नाही सांगितलं. आमचे गुरु जेव्हा प्रवचन करतात, जेव्हा समजावून सांगतात तेव्हा सगळ्यांना समजतं, म्हणजे तुला पण समजलं हात वगैरे. पण प्रभुपादांना जर आपण बघितलं, अमेरिकेमध्ये जेव्हा प्रचार केला, विपरीत संस्कृतीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये केला, तिथल्या श्रोतागण जो होता, जे श्रील प्रभुपादांच्या प्रवचनांना बसायचे, त्याच्यातून कदाचित अनेक लोकांना फक्त श्रीकृष्ण कोण आहेत हे पण नव्हतं माहिती. पण पहिल्या प्रवचनापासून श्रील प्रभुपाद म्हणतात, येस एनी क्वेश्चन्स, कोणाला काही प्रश्न आहेत का. प्रभुपादांनी पहिल्या प्रवचनापासून यांना कळतंय नाही कळतंय पण ती संस्कृती स्थापित केली. का बरं असं? प्रभुपादांनी ही संस्कृती का स्थापित केली? कारण भगवद्गीतेमध्ये आपण बघतो श्रीकृष्ण कधी बोलायला लागले, जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारले. आणि असंही नाही की श्रीकृष्णांनी उत्तरं दिली आणि ते हाताची घडी तोंडावर बोट, तसंही नाही आहे. 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की अशा प्रकारे मी तुला जसं ज्ञान देतोय तसं सृष्टीच्या सुरुवातीला इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वा कवे ब्रवीत. म्हणाले मी सूर्यदेवांना सांगितलं, सूर्यदेवाने त्यांच्या मुलाला सांगितलं मनुला, मनुनी इक्ष्वाकू महाराजांना सांगितलं आणि इक्ष्वाकू महाराजांनी गुरु शिष्य परंपरेमध्ये ते ज्ञान आलं. पण म्हणतात स काले देह महता योगो नष्ट परंतरा, की ते जे ज्ञान मी दिलं होतं ते काळाच्या प्रभावाने नष्ट झालंय. स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन.
पण आज मी तुला तर पुरातन योग जो नष्ट झालाय तो पुन्हा एकदा तुला सांगणार आहे. तेव्हा अर्जुन काय प्रश्न विचारतात, 1 मिनिट म्हणतात, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. अपरम भवतो जन्म म्हणजे तुझा आणि माझा जन्म समकालीन आहे, आपल्या दोघांचा वय सम आहे. म्हणतात अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. पण विवस्वान सूर्यदेवांचा जन्म तर सृष्टीच्या पूर्वीचा आहे. म्हणतात कथम एताद विजानीयम त्वम आदौ प्रोक्तवान इति. मग हे कसं मी समजून घेऊ, तुझा आणि माझा जन्म समकालीन आहे आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही हेच ज्ञान सृष्टीच्या सुरुवातीला सूर्यदेवांना सांगितलं होतं. मी हे कसं समजून घेऊ की तुम्ही ते सांगितलं, कारण तुमचा आणि माझा जन्म तर आत्ता झाला होता. म्हणजे अर्जुनाने उलट उत्तर नाही दिलं, काहीतरी फेकू नकोस. आणि हे पण नाही केलं की हाताची घडी तोंडावर बोट, जे म्हणतं ते चुपचाप ऐकून घ्यायचं, जास्ती काय प्रश्न विचारायचे नाही. किती हा स्वाभाविक प्रश्न आहे की जर आपण समवयीन आहोत तर तू सूर्यदेवाला कसं काय सांगू शकतोस. मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण दोघं जन्म घेतो तेव्हा तू पण माझ्यासोबत असतोस, पण तू ते विसरतोस, पण मी कधी विसरत नाही. आणि मग म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य. ते 4थ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 4, 5, 6 हे श्लोक आहेत, हा संभाषण आहे, हे प्रश्न उत्तर आहेत. आणि मग 8मध्ये श्रीकृष्ण म्हणतात यदा यदा ही धर्मस्य. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि जेव्हा जेव्हा अधर्माचं उत्थान होतं तेव्हा तेव्हा तदात्मानं सृजामी अहम. तर याचा अर्थ भगवद्गीतेमध्ये पण जो काही संभाषण चालू आहे ते प्रवचन नाही आहे, ते संभाषण आहे, संवाद आहे. म्हणजे एक माणूस बोलतो, श्रीकृष्ण बोलतात, मग अर्जुन प्रश्न विचारतो, मग त्या प्रश्नानं जर उत्तराला जर नीट समजलं नाही तर परत श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो, मग परत श्रीकृष्ण त्याचं उत्तर देतात. असं वाद संवाद, प्रश्न उत्तर याचं नाव भगवद्गीता आहे. तर म्हणून हिंदू धर्माचे जे प्रमुख ग्रंथ आहे भगवद्गीता, ते प्रवचन नाही आहे, तो संवाद आहे, प्रश्न उत्तरावर आधारित आहे. आणि परीक्षित महाराजांचं आणि शुकदेव गोस्वामींचं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, ते बोलताना हे श्लोक कुठे आले ते पण सांगितलं की ब्रह्मदेवाने सृष्टीच्या सुरुवातीला श्रीकृष्णांना प्रश्न विचारले, सृष्टी कशी करायची. मग सृष्टी करायचं ज्ञान जेव्हा मिळालं तेव्हा म्हणाले पण हे सृष्टीचं ज्ञान जर ते तुम्ही देता आणि सृष्टी केली तर मला अहंकार, त्याच्यासाठी काहीतरी. म्हणजे प्रश्न उत्तर. 8व्या स्कंदामध्ये जेव्हा समुद्रमंथन लीला येते, ते समुद्रमंथन लीलेचा जो प्रसंग आहे तो कुठून येतो. परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात की हे ब्राह्मण शुकदेव गोस्वामी, मला कृपया सांगा की तुम्ही म्हणाले की श्रीकृष्ण परमेश्वर यांनी एका कासवाचं रूप घेतलं आणि आपल्या पाठीवर त्यांनी मंदार पर्वत घेतलं, ते कशासाठी घेतलं बरं. परमेश्वराला कासवाचं रूप घेण्याची गरज काय पडली. केशवधृत कूर्म शरीर जय जगदीश हरे. मग त्याच्या उत्तरामध्ये शुकदेव गोस्वामी समुद्रमंथनाची लीला सांगतात. म्हणजे समुद्रमंथनाच्या लीलेमध्ये परमेश्वर कमीत कमी 12-13 वेळा देवतांना मदत करतात, तेव्हा कुठे त्यांना अमृत मिळतं. वेगवेगळ्या ठिकाणी देवता फसतात आणि नेहमी परमेश्वरला प्रार्थना करतात, मग परमेश्वर या रूपात येतात, त्या रूपात येतात, त्यांना मदत करतात आणि शेवटी मग अमृत मिळतं. आणि ते अमृत मिळाल्यावर काय, अमृत मिळाल्यावर असुर लोक ते अमृत घेऊन पळून जातात आणि देवता परत भिकारी राहिले. देवता म्हणतात अरे एवढी सगळी मेहनत केली आणि मग काय, मग परत परमेश्वरला प्रार्थना. मग परमेश्वर तेव्हा मोहिनी रूप घेतात, मोहिनी रूप घेऊन येतात आणि असुरांकडे जातात आणि म्हणतात तुमच्या हातात हे काय आहे, अमृत आहे, मी वाटप करू का तुम्हाला. हो पण चला रांगेने बसा. सगळे असुर लोक सगळे रांगेने बसत, मोहिनीचा चेहरा बघून, मोहिनीचं सौंदर्य बघून म्हणतात तू जे म्हणशील ते खरं. आणि इथे रांगेने असुरांना बसवतात, इथे समोरच देवता सगळे रांगेने बसलेले आहेत आणि मोहिनी तो कुंभ आहे, मडकं आहे, त्याच्यामध्ये अमृत असतो, तर इथे वाटत असतात. तर इथे सगळे देवता बसले इथे वाटत आणि असुरांना म्हणतात तुम्हाला पण देते आम्ही, तुम्हाला पण देते आम्ही. असं करत करत असुरांच्या समक्ष, असुरांच्या डोळ्यांच्या समोर मोहिनी ते सर्व अमृत देवतांना वाटते, पण ते असुरांना कळत नाही. आणि सगळं वाटप झाल्यानंतर म्हणते झालं संपलं. मग तेव्हा असुरांना लक्षात येतं बाप रे आपली फसवणूक झाली. पण हे सर्व गोड लीला की श्रीकृष्ण कसे वारंवार आपल्या भक्तांना मदत करतात ते बाहेर कसं निघालं, कारण परीक्षिताने प्रश्न विचारला म्हणून. 7व्या स्कंदाची सुरुवात कशी होते, 6व्या अध्यायामध्ये अजामिलाचं वर्णन आहे, चित्रकेतू महाराजांचं वर्णन आहे आणि शेवटी येतं इंद्र हे त्रासतात. का बरं, कारण हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षय त्यांचा जन्म होणार असतो. तर त्याच्या आधी दिती आहे ना, दिती, अदिती आणि दिती या 2 बहिणी आहेत आणि त्या दोघांचा नवरा एकच आहे, कश्यप ऋषी. तर
अदितीकडून आदित्य जन्म घेतात, मग त्याच्यामध्ये इंद्र वगैरे येतात, आणि त्यांची बहीण आहे दिती. तर दितीच्या पोटात जाऊन इंद्र त्यांचा जो एक गर्भ असतो त्याला मारतो, त्याला कापतो. तर 49 त्याचे भाग करतो, मग ते मरुत झाले. तर तेव्हा दितीला लक्षात येतं की याला काहीतरी करायला पाहिजे. तर म्हणून दिती त्याच्यानंतर मग तपस्या करते, आणि तपस्या करून मग हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, जन्म देण्यासाठी प्रयत्न करते, आणि मग इंद्र त्यांना मारतात. मग तेव्हा युधिष्ठिर महाराज आहेत ते नारद मुनींना प्रश्न विचारलेला असतो आधी कधीतरी, पण तसाच प्रश्न शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराज प्रश्न विचारतात. म्हणतात मला एक सांगा, जेव्हा जेव्हा मी बघतो की परमेश्वर हे नेहमी देवतांची बाजू घेतात आणि असुरांना मारतात, तर का कोणास ठाऊक, पण माझ्या मनात असा एक विचार येतोय की परमेश्वर हे थोडेसे बायस्ड आहेत. बायस्ड म्हणजे पार्शल आहेत, समतोल नाही आहे त्यांचा. पण मी जे काही ऐकलंय आतापर्यंत त्याच्यामध्ये ऐकलंय की परमेश्वर कधी कोणाची बाजू नाही घेत, परमेश्वर सगळ्यांना एकसारखे आहेत. गीतेमध्ये पण श्रीकृष्ण म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय. मी कोणाचा द्वेष नाही करत, कोणी माझ्यासाठी प्रिय नाही आहे. हा किती चांगला प्रश्न आहे की परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात की जेव्हा जेव्हा काही युद्ध होतं तेव्हा मी बघतो की परमेश्वर नेहमी देवतांची बाजू घेतात. तर मला असं वाटतं की त्यांचा तोल जातोय, ते फक्त देवतांचीच बाजू घेतात. तर कृपया आम्हाला हे समजावून सांगणार का की परमेश्वर कसे समतोल ठेवतात. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून शुकदेव गोस्वामी म्हणतात, असाच प्रश्न एकदा युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना पण विचारला होता, आणि तेव्हा नारद मुनींनी जे उत्तर दिलं होतं ते मी तुला सांगतो. आणि काय उत्तर आहे ते तेव्हा सांगतात, एक गोष्ट आहे की हिरण्यकश्यपूचा मुलगा होता प्रल्हाद, आणि प्रल्हाद विष्णू भक्त होता, परमेश्वराचं स्मरण करायचा, आपल्या वडिलांच्या विरुद्ध गेला, पण आपल्या मुख्य शत्रूच्या मुलाची काळजी घेतली परमेश्वराने. आपला जर कोणी शत्रू असेल आपल्यामधून आणि त्याचा मुलगा जर आपलं नामचिंतन करत असेल तर आपण त्या मुलाला वाचवू का. तर साधारणपणे आपल्या मनामध्ये असतं, हा माझा शत्रू, त्या शत्रूचा मुलगा पण माझा शत्रू, त्या शत्रूचा पूर्ण परिवार माझा शत्रू, आपण लोकांना जवळ घेत नाही. तर ती पूर्ण जी नरसिंहदेव आणि प्रल्हादाची गोष्ट आहे 7व्या स्कंदामध्ये 9-10 अध्याय आहेत. त्याचे 9-10 अध्याय नरसिंह आणि प्रल्हादाची जी कथा आहे ती कशामुळे शुकदेव गोस्वामी बोलले, कारण परीक्षिताने प्रश्न विचारला. परीक्षिताचा प्रश्न होता की मला असं वाटतं की परमेश्वर नेहमी एकच बाजू घेतात, दुसरं. तर हे समजावून सांगण्यासाठी सांगितलं. असुर कुळात जन्मलेला प्रल्हादाला पण श्रीकृष्णांनी वाचवलं. आणि नंतर आपण बघतो 10व्या स्कंदामध्ये की वराहदेव जेव्हा या जगात आले होते पृथ्वीला उचलायला, तेव्हा वराहदेव आणि पृथ्वी भूमिदेवी यांचं लग्न झालं, आणि त्यांच्या संबंधातून, त्यांच्या लग्नातून एक मुलगा जन्म झाला, त्याचं नाव होतं भौम. पण तो भौम जरी विष्णू पुत्र असेल तरी पण त्याची संगत वाईट झाली, बाणासूरची त्याची संगत झाली, आणि बाणासूरची संगत झाल्यामुळे त्याच्यामध्ये वाईट संस्कार पडले, आणि संगतीमुळे जैसा संग तैसा रंग. तर त्याचा बाणासुराच्या सान्निध्यामध्ये त्याचं परिवर्तन झालं, आणि त्याला मग नाव पडलं नरकासूर. तर आपण सगळेजण हिंदू लोक अमावस्येला जेव्हा दिवाळी साजरी करतो तर दिवाळीच्या 1 दिवसाआधी असते नरक चतुर्दशी, आणि ती नरक चतुर्दशी ती कोणालाच माहिती नाही की नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो. आपल्याला नरकात जायचं आहे का. नरक चतुर्दशी म्हणजे ज्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासूरला मारलं ती नरक चतुर्दशी आहे ती. तर हे 2 उत्तरं मुख्य म्हणजे ते नरसिंह आणि प्रल्हादाचं जे उत्तर आहे ते शुकदेव गोस्वामी सांगतात, असं कधीही समजू नको की परमेश्वर कोणाला तरी जवळ करतात आणि कोणाला तरी दूर करतात. परमेश्वरामध्ये अजिबात तो गुण कधी नाही आहे. परमेश्वर तत्वांना धरून चालतात. जर आपल्या शत्रूचा मुलगा पण तसा असेल तर परमेश्वर त्याला वाचवतील. आणि भौम जो त्यांचा स्वतःचा मुलगा आहे पण तो चुकीच्या रस्त्यावर चालला होता, तर श्रीकृष्णांनी स्वतःच्या मुलाला देखील मारलं. कोण मनुष्य आहे जो हे करू शकतो. चुकीच्या रस्त्यावर चालणाऱ्या स्वतःच्या मुलाला मारेल पण चांगल्या रस्त्यावर चालणाऱ्या शत्रूच्या मुलाला वाचवेल. तर श्रीकृष्णांचे हे विविध गुण आहेत, पण हे आपल्या कानावर का पडत आहेत, कारण परीक्षिताने तसे प्रश्न विचारलेत म्हणून प्रश्न विचारणं हे किती महत्त्वाचं आहे विचार करा. कधी एका गाईला, गाय उभी आहे आणि वासरू जाऊन तिचं दूध काढतोय, बघितलंय कधी. मी प्रश्न विचारला तुम्हाला, प्रश्नावर चाललंय ना आपलं. तर कसं वासरू कसं दूध काढतो आईचं, जाऊन फक्त उभा राहतो आणि ती दूध आपोआप पडतं. हां,
असं तो ना असं मारायला लागतं. तो असं म्हणजे स्टिम्युलेट करतो. तो गाईला सांगतोय तो की मी आलोय दूध प्यायला, असं असं तोंडाने करतो आणि मग चोखतो, परत असं असं मारतो, परत चोखतो. तेव्हा कुठे दूध निघतं? असं नुसतं आपोआप नाही पडत. आई असली तरी काढायला लागतं दूध. मग जसं गाईचं अमृत काढण्यासाठी प्रयत्न करायला लागतात, श्रम करायला लागतात, तसंच आपले जे श्रेष्ठ वैष्णव गुरु असतात, प्रभुपाद असतात, हे जे आपले सगळे आचार्य आहेत, त्यांच्यासमोर जर आपण फक्त जाऊन बसलो तर आपल्याला मिनिमम दूध मिळेल. त्यांच्याकडे खूप दूध आहे, त्यांच्याकडे खूप अमृत आहे, पण ते अमृत काढण्याची जबाबदारी शिष्यावर असते. म्हणून अर्जुनाने जर योग्य प्रश्न असते विचारले तर परमेश्वराने, श्रीकृष्णांनी मोजकी गीता सांगितली असती. तर शंकराचार्य आहेत, ते जेव्हा भगवद्गीतेची स्तुती करतात तेव्हा काय म्हणतात? सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन. सर्व उपनिषद आहेत ते एका गायीप्रमाणे आहेत आणि तिथे एक गोपाळ आहे. श्रीकृष्ण हे गोपाळ आहेत, ते काम करत आहेत दूध काढायचं. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन पार्थवत्स. पण जेव्हा गवळी दूध काढायला जातो, डायरेक्टली दूध नाही काढू शकत, त्याला वासराला आधी दूध द्यायला लागतं, नाही तर ते दूध निघत नाही. म्हणून पार्थवत्स. अर्जुनाला त्यांनी वासरू बनवला. दुग्धम गीतामृतम महत. आणि दूध जे निघालं, गीतेचं अमृत निघालं, ते मग बाकीच्या पूर्ण जगाला वाटलं. तर म्हणून जसं अर्जुनाला वासरू म्हणून वापरलं तेव्हा कुठे त्या उपनिषदांचं सर्व ज्ञान बाहेर निघालं, तसं या श्लोकामध्ये पण सांगितलं आहे की एका शिष्याने प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक काळी, प्रत्येक ठिकाणी नेहमी जिज्ञासा केली पाहिजे. आणि त्या जिज्ञासा जर केली तर मग श्रीकृष्ण स्वतःला त्याच्या हृदयामध्ये प्रकाशित करतात. जर आपल्याला परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल, प्रश्न विचारणं हे आपलं कर्तव्य आहे, ऐच्छिक नाही आहे प्रश्न विचारणं. जो कोणी प्रामाणिक भक्त असेल, शिष्य असेल, त्याला प्रश्न विचारले पाहिजेत. का? कारण जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा अजून काहीतरी ज्ञान मिळतं, अजून काहीतरी ज्ञान मिळतं, अजून काहीतरी ज्ञान मिळतं. तर या जगामध्ये एक स्टीव्ह जॉब्स म्हणून व्यक्ती आहेत. तर ॲपलचा जो आयफोन आहे तो खूप फेमस आहे. आयपॅड, आयपॉड, आयमॅक, आयफोन असे खूप सारे प्रॉडक्ट्स त्यांनी काढले आणि जे खूप आकर्षक आहेत. तर हा काळ कधीचा आहे? हा काळ आहे जेव्हा स्टीव्ह जॉब्स 80sमध्ये, 81, 82मध्ये एक विद्यार्थी होते. त्यांनी त्यांचं कॉलेज पण पूर्ण नाही केलं. का? तर खूप क्रिएटिव्हिटी होती, खूप हुशार होते, नवीन नवीन आयडियाज त्यांना यायचे. तर त्या नवीन नवीन आयडियाजला रूप देण्यासाठी म्हणाले, मी कॉलेजमध्ये जर गेलो तर माझा वेळ जाईल. तर त्यांनी आपल्या घरच्या एका छोट्याशा कमऱ्यामध्ये, जिथे गाडी पार्किंग करतो त्याला गॅरेज म्हणतात. गॅरेज म्हणजे आपल्या मेकॅनिकचं गॅरेज नाही, आपण काय म्हणू त्याला, घरी गाडी पार्किंगसाठी जागा असते त्याला काय म्हणतात? पार्किंग स्पेस. तर पार्किंग स्पेसमध्ये एक टेबल लावला स्टीव्ह जॉब्सनी आणि आपल्या एका मित्राला बोलवलं आणि म्हणाला, आपण काहीतरी ना, एक माझ्या मनामध्ये खूप मस्त आयडिया आली आहे, ती आपण करूया. काय केलं त्यांनी? तर दुकानामध्ये आज सॉफ्टवेअर असतं, कम्प्युटरनी असतं, त्याच्यामध्ये स्कॅन करतात आणि ते जी गोष्ट विकली आहे त्याची किंमत किती झाली ते पैसे मोजतात आणि टाकतात. तर त्यासाठी त्यांनी 30 वर्षापूर्वी एक मशीन बनवली आणि त्या मशीनमध्ये फक्त नंबर प्रेस केला तर त्याचा भाव किती ते कळायचा आणि मग कॅश मोजायची आणि ठेवायची. तर दिवसाच्या शेवटी किती पैसे जमा झाले त्या धंद्यामध्ये ते निघून यायचं. तर ही मशीन इतकी हिट झाली कारण त्या काळी 30 वर्ष आधी कोणाला हे आठवलंच नव्हतं किंवा सुचलंच नव्हतं की अशी पण एक मशीन बनवू शकतो. तर अशा प्रकारे ती मशीन जेव्हा सुपरहिट झाली तेव्हा त्यांनी विचार केला, एक काम करूया, आपण एक ना होम कम्प्युटर बनवूया. तेव्हापर्यंत कम्प्युटर म्हणजे फुटबॉल फील्ड एवढा एक कम्प्युटर असायचा आणि तो अशा मोठे मोठे असे ट्यूब्स असायचे कॅल्क्युलेशनसाठी. स्टीव्ह जॉब्सनी 30 वर्षापूर्वी विचार केला की ही जी कम्प्युटिंग पॉवर आहे, हे जे फास्ट प्रोसेसिंग पॉवर आहे, ती जर आपण एका छोट्या आकारामध्ये घरोघरी जर नेली तर लोक ते विकत घेतील म्हणून. तर त्यांनी एक छोटा कम्प्युटर बनवला. तो छोटा कम्प्युटर पण हिट गेला. असं करून एका घराच्या पार्किंग स्पेसमध्ये त्यांनी ॲपल कॉर्पोरेशन सुरू केलं 2 मित्रांनी मिळून. आणि कदाचित त्याचं वय 30 असेल तेव्हा तो करोडपती झाला. डिग्री नाही आहे पण डोकं इतकं सुपीक आहे, नवीन नवीन आयडियाज येतात आणि त्याला करायची मेहनत आहे. मग जेव्हा 30 वर्षांचे जेव्हा झाले तेव्हा त्याला एक लक्षात आलं की मी आणि माझा मित्र आम्ही दोघं खूप क्रिएटिव्ह आहोत, खूप आम्ही हुशार आहोत, पण आम्हाला ना सेल्समध्ये, मार्केटिंगमध्ये काही अनुभव नाही आहे. मग म्हणाले कुठल्या तरी मार्केटिंगच्या व्यक्तीला बोलवायला पाहिजे, म्हणजे आम्ही आयडियाज करू आणि विकायचं काम तो मार्केटिंगवाला करेल.
तर त्यांनी त्यावेळेस पेप्सी कॉर्पोरेशन, पेप्सी कंपनीचा जो सगळ्यात मोठा मार्केटिंग हेड होता त्याला म्हटलं आम्ही दोघं मिळून आयडियाज बनवतो आणि तू ते विकायचा प्रयत्न कर म्हणून. तो म्हणाला ठीक आहे. 2 वर्षांनी काय झालं, तो जो मार्केटिंग हेड होता तो मार्केटिंग हेड इतका हुशार निघाला की त्यांनी स्टीव्ह जॉब्सलाच त्या कंपनीतून बाहेर काढलं. एक बोर्ड मीटिंग झाली आणि त्या बोर्ड मीटिंगमध्ये हा मार्केटिंग हेड जो आहे तो खूप चतुर होता, तो खूप स्मार्ट होता. त्यांनी काय केलं, असं सगळं रचलं की स्टीव्ह जॉब्सला त्याच्याच कंपनीतून बाहेर काढलं. तर तुमची काय परिस्थिती होईल, समजा तुम्ही एक बिझनेस आहे तुमचा स्वतःचा, जो तुम्ही लहानाचा मोठा केला आहे, तुम्ही त्याला जन्म दिला आहे आणि त्याला एका उन्नतीपर्यंत नेलं आहे आणि ते उन्नतीपर्यंत नेऊन तुम्ही विचार करताय की याला आता मला आकाशापर्यंत घेऊन जायचं आहे, म्हणून बाहेरून तुम्ही एका माणसाला एक्सपर्ट म्हणून आणलं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून बाहेर काढलं, तर तुमची परिस्थिती काय होईल. ती परिस्थिती स्टीव्ह जॉब्सची झाली आणि स्टीव्ह जॉब्स म्हणतात एका दिवसात माझ्याच कंपनीला पुढे नेऊन मी करोडपती झालो होतो. माझं वय 30 होतं. 30 वर्षामध्ये करोडपती कोणी होतं का. आणि रुपीजमध्ये करोडपती नाही, डॉलर्समध्ये करोडपती, म्हणजे गुणिले 70. सो म्हणतात एके दिवशी मी सगळ्यात यशस्वी नवयुवक होतो आणि मला माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या क्रिएटिव्हिटीमध्ये, इनोव्हेशनमध्ये मला खूप विश्वास होता आणि एका दिवसामध्ये बोर्ड मीटिंग जेव्हा झाली मी माझ्या कंपनीतून मला बाहेर पडलं. म्हणाले ते दिवस कसे होते ते मी तुम्हाला सांगू नाही शकत, पण 6 महिने लागले मला त्या शॉकमधून बाहेर येण्यासाठी. पण शेवटी मी स्वतःला सांत्वना दिली आणि म्हणालो की नाही, जर माझ्याकडे बुद्धी आहे आणि जर माझ्याकडे ती कला आहे तर मी काही ना काहीतरी करीन. मग तेव्हा त्यांनी काय केलं, स्वतःला सांभाळलं आणि परत आपल्या कॉलेजच्या काही अजून दुसरे मित्र होते जे त्या ओळखीचे होते त्याला जवळ केलं आणि म्हणाला आपण काहीतरी नवीन करूया. मग तेव्हा त्यांनी पिक्सार ॲनिमेशन कंपनी सुरू केली. आज मला माहिती नाही ते, पण असं मी ऐकलं आहे की पिक्सार ॲनिमेशन कंपनी इज द बिगेस्ट ॲनिमेशन कंपनी इन द वर्ल्ड. जेवढे ॲनिमेशन मूवीज येतात 2 तासाचे 3 तासाचे ते सगळे पिक्सार ॲनिमेशन कंपनी करते. तर मी लहानपणी डोनाल्ड डक आणि मिकी माऊसचे सगळे कार्टून बघितले तर ते कसे होते, 2D होते. ते 2D म्हणजे त्याच्यामध्ये डेप्थ नव्हती, ते असे कागदासारखे होते. ते आज जे ॲनिमेशन करतात ना, ते इथे मी उभा आहे ना, इथे बसलो आहे मी, तर ह्या ट्यूबलाईटचा जो प्रकाश आहे तो माझ्या गालावर दिसत असेल की नाही असं थोडासा. तर आज जे ॲनिमेशन होतात ते कम्प्युटरवर बनवतात, पण त्याच्यामध्ये असे हे छोटे 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 गोष्टी पण होतात की इथे ॲक्च्युली तो सूर्यप्रकाशाचं इथे प्रतिबिंब दिसतं. मग असं वाटतं की अरे खरं आहे, पण फक्त ते सगळं खोटं असतं. एवढ्या हाय लेवलला ती टेक्नॉलॉजी घेऊन गेले आहेत ॲनिमेशनची, हुबेहूब तसंच वाटतं. आणि ते तोंडाला पण असं बोलतात, ते ॲक्च्युली मॉनिटर करतात की यू आर इंटरेस्टिंग हा शब्द बोलताना माझे ओठ आणि माझे दात कसे हलतात आणि बरोबर तो जो कार्टून कॅरेक्टर आहे तो बरोबर तसंच बोलतो. ॲक्च्युली वाटतं की हा खरं आहे म्हणून. तर हे सगळी टेक्नॉलॉजी त्या पिक्सार ॲनिमेशन कंपनीने केली आणि ती पिक्सार ॲनिमेशन कंपनी स्टीव्ह जॉब्सनी जेव्हा त्याचे 3 वर्ष त्याच्या आयुष्यातले सगळ्यात वाईट होते, जेव्हा त्याला त्याच्याच आणलेल्या माणसानी जमिनीत त्याला पुरलं होतं, त्या काळी 6 महिने स्वतःला सांत्वना देऊन स्वतःला आवरून वगैरे त्यांनी ती पिक्सार ॲनिमेशन कंपनी काढली. त्याच 3 वर्षांमध्ये, कारण एकदम नम्र झाले है ना, परिस्थिती कधी कधी नम्र करते आपल्याला, मग काय करणार. मग त्यावेळेसच त्यांनी सगळ्या त्याच्या मित्रांना कॉल करून त्यांच्याशी चांगले संबंध जोडले. कारण जेव्हा आपण यशस्वी असतो तेव्हा लोकांशी बोलायला वेळ नसतो आपल्याला, मित्रांना फोन करायला वेळ नसतो, अरे माझ्याकडे यश आहे. पण जेव्हा आपण अपयशी येतो तेव्हा सगळ्यांचे बरोबर फोन नंबर साठवतात आणि सगळ्यांशी बोलतात. तर तेव्हा त्यांनी काय केलं, 3 वर्षांमध्ये ती पिक्सार ॲनिमेशन कंपनी काढली. त्याच्यात सगळ्या मित्रांशी चांगले संबंध केले आणि ते म्हणतात की त्याच दरम्यान मला माझ्या जीवनसाथी पण मिळाली. आणि कदाचित मी त्या यशाच्या ढगांमध्ये जेव्हा उडत होतो ॲपल कॉर्पोरेशनच्या 30 वर्षांमध्ये मी करोडपती झालो होतो, कदाचित मी त्या मुलीला नीट बोललो नसतो, नीट भेटलो नसतो, पण कारण मी गरीब झालो होतो, कारण मी नम्र झालो होतो, हताश झालो होतो, त्याच्यामुळे मला ॲक्च्युली चांगली जीवनसाथी भेटली. तर हे स्टीव्ह जॉब्स कुठे बोलत आहे सगळं. जसं इंडियामध्ये सगळे टॉप कॉलेजेस आहेत, IIT बॉम्बे, IIT, IIM कोलकाता, IIM अहमदाबाद, है ना, ते हे टॉप लेवलचे कॉलेजेस आहेत. तसं अमेरिकेमध्ये 5 कॉलेजेस आहेत ते टॉप लेवल आहेत, त्याला म्हणतात आयव्ही लीग कॉलेजेस. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, येल युनिव्हर्सिटी, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि एक आहे हे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी. सो 2005च्या बॅचला 2005मध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जेवढ्या लोकांनी ॲडमिशन घेतली त्यांना काहीतरी प्रेरणात्मक बोलण्यासाठी स्टीव्ह जॉब्सला बोलवलं.
आणि स्टीव्ह जॉब्स 2005ला ही सगळी त्यांची स्टोरी सांगतायत आणि म्हणतात तुम्ही असं समजू नका की मी खूप यशस्वी आहे. बरं, ते 3 वर्ष सहन केले. मग त्यांनी काय केलं, कारण ते पिक्सार ॲनिमेशन कंपनी हिट झाली, मग याच्याकडे पैसे आले. मग त्या पैशांनी काय केलं माहिती आहे, यांनी त्या ॲपल कॉर्पोरेशन जो स्वतःची कंपनी आहे त्याच्यातून बाहेर काढलं होतं, त्याचे त्यांनी भरपूर शेअर्स विकत घेतले. आणि कारण भरपूर शेअर्स विकत घेतले पैशांनी, तर त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. तर त्यांनी थोडा स्मार्ट बनला, इथले शेअर्स विकत घेतले, इथले घेतले, आणि असं करत करत मेजॉरिटी शेअर्स त्यांनी विकत घेतले आणि पुन्हा एकदा ॲपल कॉर्पोरेशनमध्ये फोर्स्ड एंट्री केली. कारण तुमच्याकडे जर 40% शेअर्स आहेत तर यू हॅव टू बी सिटिंग इन द बोर्ड मीटिंग. तर एक दिवशी अचानक हे बोर्ड मीटिंगमध्ये गेले आणि तो जो सेल्स मॅनेजर होता ज्यांनी याला स्टीव्ह जॉब्सला बाहेर काढलं होतं, तो म्हणतो तू इथे कसं काय. म्हणतो हे बघ 40% शेअर्स माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे मी इथे बसणार. आणि मग आता स्टीव्ह जॉब्सनी स्वतःच्याच कंपनीचा कार्यभार स्वतः हातात घेण्यासाठी हळूहळू या मार्केटिंग मॅनेजरला बाहेर काढलं. कॅन यू इमॅजिन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय झालं असेल. स्वतःच्या घरातून जर आपल्याला कोणी बाहेर काढलं आणि स्वतःच्या घरामध्ये प्रवेश करायला दुसरी कंपनी काढून त्याच्यात नफा मिळवून स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आणि मग तिथे बोर्ड मीटिंगला जाऊन बसायचं. पण स्टीव्ह जॉब्स हे सगळं सांगून काय म्हणतात, दुसऱ्यांदा जेव्हा मी ॲपल कॉर्पोरेशनमध्ये एंट्री मारली तेव्हा माझ्या जीवनात असं काहीच नव्हतं जे घडलं नव्हतं. जेवढा अपमान, जेवढं गरिबी, जेवढं जे काही व्हायचं होतं ते सगळं झालं होतं, पण मी त्यातून पण कधी खचलो नाही. मी नेहमी उभा राहिलो. म्हणून आता माझं जे डोकं होतं ते एकदम स्ट्रॉंग झालं होतं. त्या काळामध्ये मग त्यांनी आयफोनची इन्व्हेन्शन केलं. तर आयफोन यायच्या आधी जेवढे फोन होते, फोन म्हणजे तो पुश बटन फोन, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि नंतर खालचे 3 बटन, 12 बटनांचा फोन होता. त्या काळी जेव्हा सगळ्यांच्या हातामध्ये तो नोकियाचा फोन होता, माहिती आहे, एकेकाळी सगळ्यांच्या हातामध्ये नोकियाचा फोन. त्या काळी स्टीव्ह जॉब्स ऑफिसमध्ये बसून विचार करत होता, लोकांना काय गरज आहे, लोकांना काय पाहिजे. तर लोकांना पाहिजे एकच गोष्ट आहे, त्याच्यामध्येच ईमेल पाहिजे, त्याच्यामध्येच व्हॉट्सॲप पाहिजे, त्याच्यामध्येच फोन पाहिजे, त्याच्यामध्ये भारतामध्ये एक टॉर्च पाहिजे, त्याच्यामध्ये एक रेडिओ पाहिजे, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर असेल तर चांगलं. कारण त्या काळी जेव्हा ते पुश बटन फोन्स होते नोकियाचे, फोन फक्त बोलायला, आणि तेव्हा फोन नंबर्स वगैरे स्टोअर करायला लागायचे. मध्ये भरपूर लोकांना त्याचा एक पर्सनल डिजिटल असिस्टंट यायचा, एक छोटीशी डायरी यायची, त्याच्यामध्ये कीपॅड असायचं, त्याच्यामध्ये नाव लिहायचं, नाव, फोन नंबर, ईमेल वगैरे त्याच्यामध्ये स्टोअर करायचं. आणि ईमेल करायचं असेल तर कम्प्युटर ऑन करायचा, आणि कॅल्क्युलेटर करायचं असेल तर कॅल्क्युलेटर छोटा. असे 4-5 गोष्टी हाताला लागायच्या. स्टीव्ह जॉब्स म्हणतोय हे असं चांगलं नाही आहे, 4-5 गोष्टींना मी एकाच गोष्टीत टाकीन. आणि त्यांनी त्यावेळेस स्मार्टफोन नावाची गोष्ट इथे रचली. आणि ती इथे रचून त्यांना लक्षात आलं की ही गोष्ट मी जर मास प्रोडक्शन केली तर सगळ्या लोकांची ही गरज आहे, ही मी पुरवतो. आयफोन काढलं, ते आयफोनमध्ये इंट्युटिव्ह म्हणतात, त्याला म्हणतात असं जर बोट केलं तर ते झूम होतं. आज ते प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे, पण ती आयडिया स्टीव्ह जॉब्सची आली. आणि स्टीव्ह जॉब्स म्हणतात माझ्या मनात ती आयडिया का आली, कारण मी प्रश्न विचारले लोकांना नक्की हवं आहे काय. आणि कधी लोकांनी हे म्हटलं नव्हतं की आम्हाला ते हवं आहे, पण स्टीव्ह जॉब्स म्हणतात मी एके ठिकाणी बसून विचार करतो, मला माझ्या ॲपल कॉर्पोरेशनला आता वर घेऊन जायचं आहे. इनोव्हेशन बुद्धी, काय लोकांना काय पाहिजे तर हे पाहिजे. मग त्यांनी आयफोन काढला. मग आयफोन काढून लक्षात आलं की तिची स्क्रीन खूप छोटी आहे. मग त्यांनी विचार केला थोड्या मोठ्या स्क्रीनचं पाहिजे. मग त्यांनी आयपॅड काढला. मग त्याला वाटलं हे आयफोन आणि आयपॅड खूप छान आहे, पण लोकांना गाणी ऐकण्यासाठी पण काहीतरी लागेल. तर समजा 40,000 गाणी मी जर एका छोट्याशा डिव्हाइसमध्ये दिली तर किती छान आहे. ते विचार करून त्यांनी आयपॉड काढला. अशा प्रकारे स्टीव्ह जॉब्सने जेव्हापासून ते आयफोन 2003-2004ची गोष्ट आहे, आयफोनची लॉन्च, फर्स्ट लॉन्च, तेव्हापासून आजपर्यंत अजूनही आजही 20 वर्ष झाले त्या गोष्टीला, अजूनही सगळ्या स्मार्टफोनमध्ये आयफोन इज द बेस्ट फोन. कोणाकडे आयफोन असेल, अरे वा आयफोन आहे असं म्हणतात. HD क्वालिटीची 3 तासाची मूवी तुम्ही एका आयफोनमध्ये शूट करू शकता. एक कमर्शियल फिल्म असते ना, ती माहिती, एवढा मोठा कॅमेरा असतो, ॲक्शन कट वगैरे बोलतात, त्या क्वालिटीची मूवी आयफोनचा एवढा तो 6x8 स्क्रीनचा जो फोन आहे त्याच्यामध्ये यू कॅन शूट ए कमर्शियल क्वालिटी मूवी. तेवढी पॉवर त्यांनी त्या आयफोनमध्ये टाकली आहे. पण हे सगळं सांगताना काय म्हणतात ते, हे त्या 2005च्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या लोकांना हे भाषण देतात. ते म्हणतात माझ्या जीवनामध्ये आज मला जे खूप यश मिळालं आहे त्याच्यामागे 3 वर्षांचा खचलेली परिस्थिती आहे. पण त्या 3 वर्षांच्या खचलेल्या परिस्थितीमध्ये मी माझा मूड कसा ठेवला. मी परिस्थिती मला खचवण्याचा प्रयत्न करत होती, पण मी कधी खचलो नाही. मी नेहमी प्रश्न विचारायचो, जीवनाला मला या अशा परिस्थितीतून काय शिकवायचं आहे. माझ्याच कंपनीतून मलाच बाहेर काढलं
याच्यातून परमेश्वराला मला काय शिकवायचं आहे, मी नेहमी हा प्रश्न विचारायचो. आणि तो प्रश्न विचारला म्हणून नेहमी मला एक आशा राहिली की नाही, हा मार्केटिंग मॅनेजर मला कंपनीतून बाहेर काढू शकतो, पण माझ्याकडे जी परमेश्वराने बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे, वैचारिक शक्ती दिली आहे, ती कोणी काढू नाही शकत. मला तुम्ही माझ्या घराबाहेर काढू शकता, पण माझ्या हृदयामध्ये जी मी परमेश्वराला घर भरून दिलं आहे ते कोणी काढू नाही शकत. म्हणून स्टीव्ह जॉब्स म्हणतात, त्या 3 वर्षांमध्ये मी परमेश्वराप्रती जास्ती समर्पित झालो. त्या 3 वर्षामध्ये मी नेहमी विचार करत होतो की लोकांना काय द्यायचं पाहिजे, त्यांना काय गरज आहे, जेणेकरून मी त्यांची जर गरज भागवली तर मी यशस्वी होईन. आणि त्याच्यातून आयफोन निर्माण झाला. आणि म्हणाले त्या तशा परिस्थितीमध्ये मला माझी जीवनसाथी मिळाली. म्हणतात ॲक्च्युली आज जेव्हा मी बघतोय ते 3 वर्ष माझ्या जीवनातले सुवर्ण वर्ष होते. आणि तेव्हा त्याचे प्रवचन आहे, 13-14 मिनिटाचं प्रवचन आहे त्यांचं, किंवा एक संदेश आहे त्यांचा नवीन विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यामध्ये म्हणतात, शेवटची लाईन म्हणतात, सो माय ॲडवाईस टू ऑल ऑफ यू इज स्टे हंग्री, स्टे फुलिश. स्टे हंग्री आणि स्टे फुलिश याचा अर्थ काय? हंग्री म्हणजे नेहमी भुकेले राहा. कशासाठी भुकेले राहा? ज्ञानासाठी. म्हणतात नेहमी प्रश्न विचारले पाहिजेत, अजून काय आहे का शिकण्यासारखं, अजून काहीतरी आपण समजून घेऊ शकतो का, अजून आपण काय करू शकतो. तर म्हणतात स्टे हंग्री, ज्ञानासाठी नेहमी भुकेले राहा. आणि म्हणतात स्टे फुलिश. स्टे फुलिश म्हणजे काय? नेहमी मूर्ख राहा. नेहमी मूर्ख राहा म्हणजे काय? मूर्ख नाही राहायचं आहे, अडाणी नाही राहायचं आहे, पुस्तकं वाचणं सोडायचं नाही. पण म्हणतात आतमध्ये ती नेहमी भावना पाहिजे, अरे मला काहीच येत नाही, अजून वाचायला पाहिजे, अजून श्रवण करायला पाहिजे, अजून वाचन करायला पाहिजे. तर म्हणतात नेहमी ती भावना ठेवायची की मी तर मूर्ख आहे. प्रभूजी तुम्ही सांगणार का मला, श्रीकृष्णांनी असं का केलं, रामचंद्रांनी असं का केलं, विष्णूंना समजून घ्यायचं असेल तर काय करायचं? त्याला म्हणतात की भावना की मी मूर्ख आहे. तर त्या पूर्ण 13 मिनिटाच्या ऍड्रेस नंतर शेवटचं म्हणतात, ऑलवेज स्टे फुलिश, स्टे हंग्री. नेहमी भुकेले राहायला पाहिजे आणि नेहमी मूर्खाची भावना ठेवायला पाहिजे. हीच तर गोष्ट श्रीकृष्ण ब्रह्मदेवांना सृष्टीच्या सुरुवातीला बोलले, एतावद एव जिज्ञासम तत्व जिज्ञासूनात्मना अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्या सर्वत्र सर्वदा. जे श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना सृष्टीच्या सुरुवातीला सांगितलं, पण आपण आपलं भागवत वाचत नाहीये, हिंदू लोक गीता वाचत नाहीयेत, आपण फक्त नावाचे हिंदू राहिलो, आपण आपली संस्कृती विसरलो. तो स्टीव्ह जॉब्स अमेरिकेमध्ये त्यांनी तो गाभा पकडला की नेहमी प्रश्न विचारायला पाहिजे, नेहमी भुकेलं राहायला पाहिजे ज्ञानासाठी. तेच तर श्रीकृष्ण म्हणतात तिकडे. आणि त्या छोट्याशा तत्वाने त्यांनी ते तत्व परमेश्वराला नाही लावलं, त्यांनी ते तत्व जगाला लावलं. आज ॲपल कॉर्पोरेशन इज द रिचेस्ट कॉर्पोरेशन. सगळ्यात श्रीमंत कंपनी जर असेल कुठली ती आहे ॲपल. पण त्या ॲपलच्या पाठीमागे या एका व्यक्तीची नेहमी जिज्ञासा, काय करायला पाहिजे, लोकांना काय पाहिजे, मी काय करायला पाहिजे, मला काय शिकायला पाहिजे. त्या जिज्ञासेतून आज ॲपल कॉर्पोरेशन वन ऑफ द बिगेस्ट कॉर्पोरेशन्स आहे. आणि ब्रह्मदेवांना जेव्हा ही जिज्ञासा शिकवली तेव्हा ब्रह्मदेवांनी पण हे पूर्ण सृष्टीच तयार केली, हे पूर्ण ब्रह्मांड तयार केलं आहे. पण त्या ब्रह्मांड तयार केल्यानंतर त्यांना कधी गर्व नाही झाला त्याचा. का? कारण त्यांना माहिती आहे परमेश्वराचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं होत आहे. म्हणून प्रभुपाद पण आहेत. प्रभुपादांनी कुठली सृष्टी केली? ब्रह्मदेवांनी हे भौतिक सृष्टी केली आणि प्रभुपादांनी इस्कॉनची सृष्टी केली. ते पण काल आपण चर्चा करत होतो, एक विशाल वटवृक्ष आहे तो. आणि त्या विशाल वटवृक्षामध्ये 2.5 ते 3 लाख दीक्षित भक्तांना छाया दिली आहे प्रभुपादांनी. कॅन यू इमॅजिन दिस? पूर्ण जगभरामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये मुसलमानांच्या देशांमध्ये पण सगळ्या देशांमध्ये आज दीक्षित भक्त आहेत 2.5 लाख. आणि जे दीक्षा घेण्यासाठी प्रयत्न करतायत, जे अजूनही मार्गावर आहेत, त्यांची गणना नाही आहे. यू कॅनॉट काउंट सो मेनी वैष्णव. एवढ्या सगळ्या पक्षांना वटवृक्ष तयार केला शिल प्रभुपादांनी, तर ती पण एक सृष्टी आहे. पण ती सृष्टी करून पण प्रभुपादला कधी गर्व नाही झाला. प्रभुपाद नेहमी नम्र राहिले, म्हणाले नाही, माझ्या गुरु महाराजांची इच्छा होती आणि तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली म्हणून हे सगळं शक्य झालं. प्रभुपादांनी नेहमी त्याचं श्रेय आपल्या शिष्यांना दिलं. म्हणून जेव्हा आपण पण आपल्या आध्यात्मिक मार्गावर जिज्ञासा करू, माझ्याकडून श्रीकृष्णांची काय अपेक्षा आहे, श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी मी काय करू शकतो, तेव्हा आपल्याकडून पण अभूतपूर्व सृष्टी होऊ शकते, आपल्याकडून पण अमाप सेवा होऊ शकते. पण एक खूप छान होईल, ती अमाप सेवा करून, ती अमाप सृष्टी करून, न भूतो न भविष्यती सेवा घडून पण आपल्यामध्ये कधी गर्व नाही येणार जर आपण हे प्रिन्सिपल्स फॉलो केले तर. म्हणून भागवत हे का महत्वाचं आहे? भागवत आपल्याला असं नाही की फक्त नम्र राहायला शिकवतं.
भागवत आपल्याला काय करायला पाहिजे ते पण शिकवतं, पण अशा प्रकारे शिकवतं की ते तसं करून पण आपल्याला कधी अहमताची भावना येत नाही. मी करता, मी करविता नाही. उलट आपण सगळं काही करू, जे गरजेचं आहे ते सगळं करू आणि त्याच्यानंतर म्हणू श्रीकृष्ण करते करविते. माझे गुरु आहेत ते करते करविते आहेत. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण सगळं काही करायला पाहिजे, खूप मेहनत करायला पाहिजे, खूप श्रम करायला पाहिजे. पण ते सगळे श्रम करून मेहनत करून जेव्हा कोणीतरी आपल्याला येऊन म्हणेल तुम्ही किती श्रम करता, तुम्ही किती परिश्रम करता, तेव्हा आपण पटकन हृदयापासून चटकन एकदम म्हणायला पाहिजे स्वाभाविकपणे, नाही हो, हात माझे आहेत, पण आत्मा जर हातात नसेल तर हात चालत नाही. म्हणून माझ्या या सगळ्या सेवेमध्ये जो आत्मा आहे तो आहे गुरु महाराजांचे आशीर्वाद. तर भक्तिसिद्धांत सरस्वतींची एक घटना आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती एकदा कुठेतरी बोटीनी प्रवास करत होते आणि खूप प्रचार केला त्यांनी. त्या काळी जेव्हा कोणाकडे कार नव्हते, तेव्हा विमानं नव्हते, तेव्हा पूर्ण भारत भ्रमण करून भक्तिसिद्धांत सरस्वतींनी 64 मठ स्थापित केले. एका अर्थाने 64 मंदिर. आज एक मंदिर उभं करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा घाम फुटतो की प्रभूजी कठीण आहे सगळं मंदिर उभं करणं आणि मंदिर चालवणं. त्यासाठी की एका व्यक्तीने 64 मंदिर, कधी आज नाही, जेव्हा ईमेल आहे, फोन आहे, सेलफोन आहे, त्या काळात नाही, 1922च्या काळामध्ये 100 वर्षाआधी एकमेकांना कम्युनिकेशन करण्यासाठी काहीच नव्हतं, प्रवास करण्यासाठी काही नव्हतं. त्या काळी जर एका व्यक्तीने 64 मठ बांधले असेल तर विचार करायला पाहिजे त्याच्याकडे किती शक्ती आहे. तर त्यांना एकदा स्तुती केली की हे भक्तिसिद्धांत सरस्वती, तुमच्याकडे प्रचार करण्याची खूप शक्ती दिसते. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती काय म्हणाले, एका बोटीवर बसले होते, म्हणतात तुम्हाला ही बोट दिसते का प्रवास करताना? तर म्हणाले हो, बोट अशी एकदम वेगाने चालली आहे. पण म्हणाले या बोटीच्या खाली एक मोटार लागलेली आहे, ती दिसते का तुम्हाला? तर म्हणाले नाही दिसत. पण म्हणाले ती मोटार जर बंद झाली ना तर ही बोट चालत नाही. ते म्हणाले हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणाले तसंच मी बोट आहे, मी वेगाने जातोय, पण खाली मोटार लागलेली आहे माझ्या गुरु महाराजांच्या आशीर्वादाची. जेव्हापर्यंत ती मोटार चालू असेल तेव्हापर्यंत ही बोट चालेल. म्हणतो जे काही मी कमावलंय भक्तीमध्ये, जे काही मी मिळवलंय भक्तीमध्ये, ते सगळं गुरु महाराजांच्या मोटारीमुळे चालू आहे, माझ्यामध्ये काही शक्ती नाही. तर अशा प्रकारे आपल्याला आज श्रीकृष्ण ब्रह्मदेवांद्वारे मार्गदर्शन करतायत चतुश्लोकी भागवतमध्ये की नेहमी आपण जिज्ञासू राहायला पाहिजे, नेहमी आपण विचारायला पाहिजे या परिस्थितीमध्ये मी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी काय करू शकतो. आणि कदाचित ते उत्तर असेल छोटीशी गोष्ट करायची, असं नाही की आपल्याला हनुमान बनायचंय. एका खारुताईसारखं. संपलं, शेवटचं वाक्य. ओके, हे म्हणतात प्लीज कंटिन्यू टिल 9:30 AM. हनुमानजी आहेत, हनुमानजींनी मोठे मोठे पर्वत उचलले आणि त्याच सेवेमध्ये एक खारुताई पण होती आणि खारुताईनुसारचे छोटे छोटे कण उचलत होते. आणि जेव्हा रामचंद्रांनी बघितलं तेव्हा रामचंद्र म्हणाले, हनुमाना तू तिला बाजूला करू नकोस, ती जितकी सेवा करते तितकीच सेवा तू करतोयस. हनुमान म्हणतात माझे पर्वत आहेत आणि हिचे कण आहेत, एकसारखे कसे आहे? म्हणे नाही, तू तुझे 100% करतोयस आणि खारुताई तिचे 100% करते. आकाराला महत्व नाही आहे, तुम्ही प्रयत्न किती करता त्याला महत्व आहे. म्हणून बाहेरच्या जगामध्ये आता इथे काही शिक्षक मंडळी आहे, त्यांना प्रश्न विचारूया आपण. जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण वर्षभर अभ्यास केला प्रामाणिकपणे आणि जेव्हा पण शिक्षकांनी प्रश्न विचारले त्यांनी उत्तर दिले, संध्याकाळी जेव्हा शिक्षक घरी चालले तेव्हा बघतात तो मुलगा लायब्ररीमध्ये बसून ॲक्च्युली अभ्यास करतोय खरोखर, पण परीक्षेच्या दिवशी समजा तो आजारी पडला आणि तो परीक्षा लिहू नाही शकला, तर त्याला पास करता का तुम्ही? येस सॅटम सर. बघा, हो मान्य आहे ना, मी कोणाला दोष नाही देते, पण सिस्टम काय माहिती आहे, तुम्ही वर्षभर काय केलं त्याला महत्व नाही आहे. प्रश्न आहे की त्या 3 तासामध्ये तुम्हाला किती आठवलं आणि त्या 3 तासामध्ये तुम्ही कागदावर काय लिहिलं. एका अर्थाने आपण म्हणू त्यांचा स्वतःचा दोष नाही. सिस्टम काय आहे, भौतिक जग आहे ना हे. भौतिक जग म्हणजे देखाव्याचं जग आहे. पेपरमध्ये काय दिसतंय त्याला महत्व आहे, हृदयामध्ये काय ज्ञान आहे त्याला महत्व नाही. तर भौतिक जग कसं चालतं, देखाव्यावर चालतं, प्रामाणिकतेवर नाही चालत. पण श्रीकृष्ण अगदी उलट आहे. श्रीकृष्ण म्हणतात तू पेपरला आला नाहीस तरी चालेल, पण मी पूर्ण वर्षभर तुझ्या हृदयामध्ये बसलो होतो, मी बघत होतो कसा तू रोज अभ्यास करायचास, कसा तू रोज एकदम आतुरतेने शिक्षक जेव्हा शिकवायचे तेव्हा ऐकायचास, आणि कसा तू शिक्षक जेव्हा घरी जायचे तेव्हा तू लायब्ररीमध्ये बसून अजून जिज्ञासा करा की नाही अजून काहीतरी शिकायला पाहिजे, अजून काहीतरी समजायला पाहिजे. मी तुझ्या प्रयत्नांचं साक्षी आहे.
मी परिणामाचा साक्षी नाही आहे आणि परिणामाचा साक्षी व्हायची गरज पण नाही आहे. मी प्रयत्नांचं साक्षी ते माझ्यासाठी पुरेसं आहे. पण या जगामध्ये प्रयत्नांचा साक्षी कोणी नसतो, परिणामाचे साक्षी सर्वजण असतात. परिणामानुसार लोक आपल्याशी वागणार, प्रयत्नानुसार कोणी वागत नाही आपल्याशी. तर किती मोठी आशा आहे आपल्याला परमेश्वराकडून की हे श्रीकृष्ण जे आहेत ते हृदयस्थ आहेत आणि ते प्रयत्नांना बघतात, परिणामाला नाही बघत. विचार करा, हे एक वाक्य जरी आपल्याला आजच्या प्रवचनातून लक्षात राहिलं की परमेश्वर परिणामाला नाही बघत, प्रयत्नांना बघतात आणि हे जग परिणामाला बघतं, प्रयत्नांना नाही बघत, तरी आपण आपल्या भक्तीमध्ये किती आशा निर्माण होईल आणि आपण किती प्रामाणिक बनू. लोक काय बघतात याला ना आपण मोजूमापू शकत नाही. कितीही केल्यानंतर शेवटी नावं ठेवणार आहेत लोक. पण श्रीकृष्ण आपण आपल्या जीवनामध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा आणला आणि म्हणे परमेश्वरा हे ना केवळ तुझ्या आनंदासाठी, हे केवळ तुझ्या प्रसन्नतेसाठी मी सेवा करतोय, बाकी मला कोणी त्याला मान सन्मान दिला काही घेणं देणं नाही. ती छोटीशी प्रामाणिक सेवा आपल्याला काय फळ देऊ शकते आपण त्याला मोजू नाही शकत. शेवटच्या क्षणी कदाचित आपण परमेश्वराला विसरू, पण परमेश्वर म्हणतील त्या काळी तू जेव्हा ती सेवा करायला कोणी नव्हतं तेव्हा तू समोर आलास आणि प्रामाणिकपणे ऐन वेळी, गरजेच्या वेळी तू ती सेवा केली होतीस. तू विसरलास पण मी नाही विसरलो. एकदा अशा प्रकारे बरेच प्रवचन झाल्यानंतर एका भक्ताने प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुम्ही म्हणता की मृत्यूच्या वेळेस परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे, तर कधी कधी मी बघतो की कोणाचा अपघात होतो, ॲक्सिडेंट होतो, कधी कधी कोमामध्ये जातात काही काही लोक. तर म्हणाले समजा कोणी भक्ताने पूर्ण आयुष्यभर सेवा केली आहे आणि शेवटच्या क्षणी जर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असेल आणि तो बेशुद्ध पडला असेल, जर तो कोमामध्ये गेला असेल, तो कसा परमेश्वराचं स्मरण करणार, तो कसा हरे कृष्ण 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 हरे हरे बोलणार, मग त्याचं काय होणार. तेव्हा प्रभुपादांनी काय उत्तर दिलं माहिती आहे, म्हणाले जर तुम्ही आयुष्यभर प्रामाणिकपणे श्रीकृष्णांची सेवा केली असेल तर श्री चैतन्य महाप्रभू तुमच्याकडे बघतायत आणि म्हणाले जर यदा कदाचित तुम्ही कोमामध्ये असाल किंवा अशा परिस्थितीमध्ये असाल जिथे तुम्ही नामजप नाही करू शकत, तर तेव्हा प्रभुपाद काय म्हणाले ते इंग्लिशमध्ये मी बोलतो ना, मराठी पण सांगेन. म्हणाले श्री चैतन्य महाप्रभू विल फोर्स हिमसेल्फ इन युअर हार्ट अँड टेक यू बॅक होम, बॅक टू गॉडहेड. म्हणाले श्री चैतन्य महाप्रभू तुमच्या हृदयामध्ये बळजबरीने प्रवास करतील आणि तुम्हाला जबरदस्तीने वैकुंठाला घेऊन जातील. म्हणून आपण परमेश्वरला ठगवू नाही शकत, आपण परमेश्वरला फसवू नाही शकत. पण एक गोष्ट आहे आपल्याकडे, जे काही लहानसं का करू नका, असं काही मोठं काही करायची जबरदस्ती नाही आहे. आपण लहान तर आपण लहान करूया, नो प्रॉब्लेम. पण ती लहानशी गोष्ट पण काही मिळवण्यासाठी नाही करायची, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जर केली आपण, शेवटचा क्षण आपला गॅरंटीड आहे. शेवटचा क्षण गोड होणार याची गॅरंटी प्रभुपादांनी आपल्याला दिली आहे. आणि मी तुम्हाला किती अशा गोष्टी सांगू की प्रभुपादांचे शिष्य जे कठीण कठीण परिस्थितीमध्ये गेले, आणि आपल्या देशामध्ये कशी संस्कृती आहे, हे कपडे बघून कमीत कमी लोक नमस्कार तरी करतात, बरोबर. बाहेरच्या जगामध्ये असं टक्कल बघून, शेंडी बघून, हे कपडे बघून कधी कधी खेचतात कपडे, कारण त्यांना माहिती नाही आहे कपड्यांचा अर्थ काय. त्यांच्यासाठी हे विचित्र कपडे आहेत, त्यांच्यासाठी हे विचित्र हेअरस्टाईल आहे. तर त्या परिस्थितीमध्ये पण नाही, प्रभुपादांनी सांगितलं होतं की आपण जप करायला पाहिजे. अशा प्रकारे लोकांनी वैकुंठ गाठले. कशावर? छोट्याशा सेवेवर, छोट्याशा प्रामाणिकपणावर. तर म्हणून नेहमी आपण जिज्ञासा करायला पाहिजे. आज माझ्या जीवनामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे, पण या वाईट परिस्थितीतही मी परमेश्वराला प्रसन्न कसं करू शकतो. आज माझ्याकडे सगळं काही आहे, धन आहे, पैसे आहेत, आरोग्य आहे, यश आहे, सगळ्या समाजामध्ये माझं नाव आहे, पण या परिस्थितीत पण मी परमेश्वरला कसं प्रसन्न करू शकतो. तर दुःख असू दे किंवा सुख असू दे, पण मी परमेश्वरला प्रसन्न कसं करू शकतो, याच्यावर जर आपण जिज्ञासा केली तर आपलं आध्यात्मिक यश याची गॅरंटी आहे. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. जय श्रीमद भागवत महापुराण की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे. तर 4 मिनिटं दिलेत मला. त्या 4 मिनिटामध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो, कारण आज प्रश्नावरच होता विषय पूर्ण. ओके, ऑफरिंग होईपर्यंत वेळ आहे आपल्याला, प्रभूजींनी आपल्याला वेळ दिलाय. सो आजचा पूर्ण जो श्लोक होता तो होता जिज्ञासेवर. तर म्हणून आजच्या प्रवचनानंतर ते कमीत कमी जिज्ञासा करण्यासाठी वेळ देणं माझं कर्तव्य आहे. तर म्हणून जर कोणाला काही जिज्ञासा असेल, कोणाला काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो.
सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या एखाद्या विषय आपण एखादी गोष्ट जाणत बसले नंतर मग समोर ती व्यक्ती आली, त्या व्यक्तीबद्दल समोरची व्यक्ती आली की नंतर मग आपल्याला आपला ते कसं आपण हे करायचं सबकॉन्शियस मध्ये ज्यावेळेस ती हे करून जाते पण ते नंतर रिॲक्ट करते, मग त्याच्यासाठी आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला तिला शांत करायची ते कसं. तर प्रभूजींचा प्रश्न आहे आणि कदाचित अनेक भक्तांना लागू होणारा प्रश्न आहे. म्हणतात की कधी कधी खोल सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणतात कोणा व्यक्तीप्रती काही भावना असू शकतात आणि साधारणपणे त्या भावना काही व्यक्त नाही होत, पण एखाद वेळेस अमुक अमुक व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आले की कधी कधी मनामध्ये त्या भावना परत जागृत होतात, तर त्याला आपण कसं कंट्रोल करायला पाहिजे. सो कोणा व्यक्तीप्रती जर आपण वाईट भावना आपल्या मनात ठेवल्या तर त्याची तुलना शास्त्रांमध्ये केली आहे. आपण आपल्या हातामध्ये एक जळतं कोळसा जर हातात ठेवला असेल आणि आपण विचार करतोय या माणसाने माझ्या विरुद्ध काहीतरी केलं, या माणसाने माझा नुकसान केलं, तर आता मी याला काही सोडणार नाही आहे, तीच वाईट भावना, ती चुकीची भावना. तो जळता कोळसा जर आपण आपल्या हातात ठेवला असेल तर त्याचं नुकसान आपल्या हाताला आहे की त्या माणसाला आहे. कारण समजा जळता कोळसा आहे आणि मी असा मारला आणि त्या माणसाने असं केलं, तो कोळसा तर गेला, मग त्याला कदाचित स्पर्श नाही होणार, पण तो मारण्यासाठी मी माझ्या हातात ठेवला आहे, माझा हात राहील का. हे खूप महत्त्वाचं आहे की आपण लोकांना स्मरून जेव्हा काही वाईट भावना ठेवतो त्याचा दुर्गंध आपल्या हाताला येतो. असं म्हणतात जर हृदयामध्ये आपण 10 वेळा काही विचार केला असेल तर तो एकदा तरी जिभेवर येणार, आणि जी गोष्ट आपण 10 वेळा जिभेवर बोलली आहे ती नक्की एकदा कृतीत येणार. म्हणून आपण कधी कधी काही विचार करतो, प्रभूजी मी बोलत नाही तसं काही कोणाला, किंवा मी कृती नाही करत तशी, कधी मनात येते आणि ते मनात तसंच ठेवलं आहे. पण जास्ती दिवस जर तुम्ही मनात ठेवलं, एक ना एक दिवशी नकळतपणे सगळ्यांच्या देखत ते इथे येणारच आहे. लिहून ठेवा तुम्ही. आणि तुम्ही म्हणा मी काही केलं नाही, मी फक्त बोललो, ते पण कुठे बोललो, त्या माझ्या मित्राला बोललो, पण आज जे तुम्ही एकदा बोललात ना ते दुसऱ्यांदा बोलला, आणि 10 वेळा जेव्हा बोलाल तेव्हा ते स्वतःला पटतं. ते 10 वेळा बोलल्यानंतर मग तुम्ही ते करणार. म्हणून एकदा केलं तुम्ही काही, संपलं. मग एकदा ते कृतीत घडलं, कोणा वैष्णवाप्रती जर आपण काही वाईट कृती केली त्या दिवशी संपलं आपलं सगळं. मग आपल्याला अनेक अनेक जन्मांनंतर जी ही भक्ती मिळाली आहे, जी ही बीडबॅग मिळाली आहे, ती जर आपल्याच हाताने आपण अशी अग्नीमध्ये टाकली आणि तिला जाळली, मग कोण जबाबदार आहे त्यासाठी. तर आपण एकमेकांना हे वारंवार समजावून सांगायचं आहे की प्रभूजी कृतीमध्ये यायला नाही पाहिजे, पण कृतीमध्ये नाही येण्यासाठी जिभेवर नाही यायला पाहिजे, आणि जिभेवर नाही येण्यासाठी मनात पण नसायला पाहिजे. ती सुरुवात इथून झाली की मग ते कृतीमध्ये नाही येणार. आपण स्वतःला सांत्वना देऊ शकतो, प्रभूजी मनात आहे, मी कधी बोलणार नाही कोणाशी, ते एकदा दिवशी येणार. हे दुसरी गोष्ट. पहिली गोष्ट कोळसा. दुसरी गोष्ट की जे इथे येते इथे येणार, आणि जे इथे येते इथे येणार. बरोबर. तिसरी गोष्ट, आपल्या मनाला आपण एक कमरा समजू. खूप छान कमरा आहे. या कमऱ्यामध्ये एक सिंहासन आहे, जसं हे एक छान आसन दिलं आहे. या आसनावर आपल्याला कोणाला बसवायचं आहे. एक खूप सुंदर भजन आहे भक्ती विनोद ठाकूरांचं, म्हणतात मम मन मंदिरे रहो निशी दीन कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. म्हणतात माझ्या मनाच्या कमऱ्यामध्ये, त्याला मी मंदिरसारखं दिलं आहे, तर तिथे एक मी देवघर बनवलं आहे, त्यावर तुम्ही येऊन बसा. आपल्या हृदयामध्ये जे स्थान आहे ते आपण श्रीकृष्णांसाठी बसवायला पाहिजे. त्या हृदयामध्ये ज्या आसनावर आपल्याला श्रीकृष्णांना बसवायचं, तिथे आज आपण कोणाला बसवलं आहे. ज्याच्या प्रती आपल्या मनात वाईट भावना आहे त्याला बसवलं आहे. मग तुम्हाला एक मी प्रश्न विचारतोय, ते जे तुमच्या हृदयामध्ये जे आसन आहे त्या आसनावर गोड श्रीकृष्णांना बसवायचं आहे, की ज्या व्यक्तीने तुम्हाला तथाकथित त्रास दिला होता त्या व्यक्तीला त्या आसनावर बसवायचं आहे. तुम्ही ठरवा. आता जर आपण दावजी बलराम प्रभूंच्या घरी गेलो आणि दावजी बलराम प्रभूंना म्हणाले तुमचं बेडरूम कुठे आहे, तर म्हणाले हे. तुमचं स्वयंपाकघर कुठे आहे, आणि तुमचं ऑल्टर कुठे आहे, आणि त्या ऑल्टरमध्ये बघितलं कोणी दुसऱ्याचाच एक फोटो आहे तिथे. पण मग हा कोणाचा फोटो, म्हणे नाही हो, माझ्या हृदयात ते हेच राहतात. आणि रोज मी कुजलेली फुलं घेऊन येतो आणि यांना अर्पण करतो, आणि रोज मी येतो आणि अपशब्दांचं एक भजन रचलं आहे मी, ते त्यांना अर्पण करतो. चालेल आहे. म्हणून आपल्या हृदयाचं जे आसन आहे ते असं खूप असं लांब नाही आहे की एकीकडे श्रीकृष्णांना बसू आणि एकीकडे त्या व्यक्तीला बसू. एकच आसन आहे आणि त्याच्यावर एकाच व्यक्तीची जागा आहे, आणि त्या एका व्यक्तीच्या जागाला
आपण श्रीकृष्णासाठी आरक्षित ठेवायला पाहिजे. समजा कोणाचं घर आहे, जसं साटम प्रभूजींचं घर आहे, खाली पण 2-3 कमरे आहेत आणि वर पण 2-3 कमरे आहेत, बरोबर. तर समजा तुम्ही साटम प्रभूजींच्या घरी गेले आणि म्हणाले चला आपण वर थोडं गच्चीवर जाऊ. तर म्हणाले नाही हो, वरी आम्ही वरच्या कमऱ्यामध्ये एका भाडेकरूला ठेवलं आहे. तर म्हणाले अच्छा कोणाला ठेवलं आहे? म्हणजे नाही, आपल्या कणकवलीमध्ये जो सगळ्यात मोठा गुंड आहे त्याला भाड्यावर ठेवलं आहे. तुम्ही हो का? आणि मग किती भाडं देतात ते? म्हणजे फुकट ठेवलं आहे. प्रभूजी, तुम्ही तुमच्या घरातला जो वरचा कमरा आहे तो भाड्यावर दिला आहे, त्याच्यामध्ये एका गुंडाला ठेवलं आहे आणि त्याच्याकडून तुम्ही काही हे पण नाही घेत. तर म्हणाले हो, तर किती लोकांना आवडेल हे? तसंच ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला आहे त्याला आपण आपल्या हृदयामध्ये ठेवतो आहे आणि तो भाडं पण नाही देत काही. ॲक्च्युली आपल्या घरातला तो वर जो कमरा आहे, आपल्या डोक्यावर जो कमरा आहे, तिथे आपल्याला साधू संतांना बोलवायला पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजेत आणि त्यांच्याकडून न घेता आपण त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. तर श्रीकृष्णांना आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवायचं आहे, वैष्णवांना आपल्या घराच्या कमऱ्यामध्ये फुकट ठेवायचं आहे. आपण तिथे गुंडांना आणि चुकीच्या लोकांना ठेवतोय. हे किती पटतंय तुम्हाला? मला नाही पटत आहे काही. म्हणून ना, जर कोणी मुद्दामून आपल्याला त्रास देत असेल तर ते दृश्य परमात्मा बघतायत की नाही बघत आहेत? परमात्मा फक्त तुमच्याच हृदयात आहेत वाटतं, बाकीच्यांच्या हृदयात नाही आहेत? आहेत नक्की. बघा, परमात्मा सर्वांच्या हृदयात आहेत. नकळत घडलेली चूक, नकळत घडलेला त्रास. श्यामकुंड प्रभूंनी समजा इथे पिता पिता पाणी पडलं इथे आणि चुकीने मी तिथे गेलो आणि घसरून पडलो, तर श्यामकुंड प्रभूंनी मुद्दामून नाही केलं. पण मला वाटू शकतं की श्यामकुंड प्रभूंनी मुद्दामून ते पाणी टाकलं आणि मला घसरवलं, बरोबर. पण थोडे 2-3 लोकांना जर विचारलं तर म्हणे नाही हो प्रभूजी, ते बिचारे चुपचाप पाणी पित होते आणि ते चुकीने पडलं, बरोबर. तर चुकीने जर कोणाची चूक झाली असेल आणि आपल्याला जर त्रास झाला असेल, आपलं कर्तव्य आहे त्याला माफ करणं. त्यांनी माफी मागितली की नाही हे गरजेचं नाही, पण आपण माफ करायला पाहिजे, बरोबर. पण जर लक्षात आलं की जाणून बुजून केलं आहे, लक्षात 4 लोक बोलले प्रभूजी आम्ही बघितलं तुमच्या रूमच्या बाहेर श्यामकुंड प्रभू गेले आणि मुद्दामून तिथे पाणी टाकलं आणि त्यांना माहिती होतं तुम्ही याल म्हणून. जर कोणी मुद्दामून केलं असेल तर ते परमात्म्याने बघितलं की नाही बघितलं? बघितलं. चुकीने केलं असेल तर तुम्ही माफ करा, पण जर मुद्दामून केलं असेल ना, तुम्ही त्याच्यात पडू नका. का? कारण त्या व्यक्तीला परमात्मा जे काही गरजेचं आहे ते करतील. मला नाही माहिती शिक्षा देतील, मला नाही माहिती सोडतील, त्यांची परिस्थिती काय माहिती नाही आपल्याला. कोण कुठल्या परिस्थितीतून चाललं आहे आपल्याला माहिती नाही. कधी कधी परिस्थितीनं असं गळा दाबते तर कधी कधी आपण पण चुकीचं वागतो. मला तुम्ही आता दिवसभर जेवणच नाही दिलं आणि म्हणाले की नाही हो प्रभूजी तुम्ही प्रवचन खूप देता, तुम्ही प्रवचनच द्या. संध्याकाळपर्यंत माझा आवाज कसा होईल माहिती नाही आणि मी प्रवचनामध्ये माहिती नाही महाप्रसाद हे गोविंदच बोलीन. चला जय राधा माधव कुंज बिहारी आणि मग भागवतातला श्लोक बोलण्याऐवजी म्हणेन महाप्रसाद महाप्रसाद सॉरी मी काय त्या भूक लागली आहे सकाळपासून. तर कधी कधी ना परिस्थिती पण कोणाच्या जीवनात काय माहिती नाही. तर म्हणून आपल्याला त्याची परिस्थिती नसेल माहिती, तशी परमेश्वराला परिस्थिती माहिती असते. म्हणून मी काय म्हणालो, जो जसं करतो त्याला परमेश्वर त्याला हँडल करतील. जर त्याच्याकडून पण चुकीने झालं असेल तर परमेश्वर माफ करतील. जर जाणून बुजून झालं असेल तर भगवंत म्हणतील पण त्याची परिस्थिती वाईट आहे सोडून द्या त्याला. जर त्याची परिस्थिती पण चांगली आहे पण तरी जाणून बुजून केलं असेल तर परमेश्वर म्हणतील जाणून बुजून केलं, परिस्थिती पण चांगली होती, गरजच नव्हती करायची, हे पण प्रभूजी चांगले आहेत. परमेश्वर ते कॅल्क्युलेशन करू द्या ना. तुम्ही कशाला कॅल्क्युलेशन करताय? कोणाला काय शिक्षा द्यायची, कोणाला किती माफ करायचं, कोणाला किती प्रोत्साहन द्यायचं, हे तुमचं आणि आमचं काम नाही आहे. आपलं काम आहे आपली साधना करणं. तर आपल्याला काय गणित करायचं आहे माहिती आहे? 16+4. कुठलं गणित आहे? 16+4. 16 माळा आणि 4 नियम. 16 माळा आणि 4 नियम काटेकोरपणे आपण पालन करायला शिकायला पाहिजे. ते आपलं श्रम आहे. आपली सगळी जी मेहनत करायची आहे ना, 16 माळा आणि 4 नियमांमध्ये मेहनत करायची आहे. जर तुम्ही 16 माळा आणि 4 नियमामध्ये मेहनत केली, परमेश्वरला जर प्रसन्न केलं तुम्ही, परमेश्वर तुम्हाला त्रास देणाऱ्या जाणून बुजून न जाणता चुकीने जे काही आहे ते परमेश्वर त्याचं गणत करतील आणि परमेश्वर त्यांना. आणि आपण कशाला कुठे वेळ आहे एवढं सगळं गणित? यांनी मला जाणून बुजून केलं, यांनी मला नकळतपणे केलं, यांच्याकडून चुकून झालं, हे कुठे विचार करत बसायचं सगळं. 16 माळा चांगले करा, 4 नियम चांगले करा, जेवढं शक्य आहे तेवढं भागवत वाचन करा, तुमच्याकडून जेवढी शक्य होते खारुताईची किंवा हनुमानाची सेवा करा. परमेश्वर तुम्हाला घेऊन जायला तयार आहेत. तुम्ही नाही आधी मला हा हिशोब करायचा आहे. वैकुंठ विमान येईल तुम्हाला घ्यायला, चला दाऊजी बलराम प्रभू श्रीकृष्ण तुमची वाट बघ. 1 मिनिट थांब, त्या माणसाला अजून मी ते हिशोब केलेला नाही आहे. भगवान म्हणजे ठीक आहे तू हिशोब करत बस, मी चाललो. नंतर मग सांगू शकत नाही, जरा ना 15 मिनिटांनी ते हिशोब करून ठेवतो. तो विमान येतो एकदाच येतो,
म्हणून आपण ना आपल्या हृदयामध्ये गोड श्रीकृष्णांना, कृपाळू श्री चैतन्य महाप्रभूंना स्थान द्यायचं. गरज नाही आहे सगळं हिशोब करायची. कोण कुठल्या परिस्थितीतून कसा वागतोय आपल्याला माहिती नाही. परमेश्वर त्यांच्या हृदयात आहेत. परमेश्वरांना नेहमी प्रार्थना करा. पण समजा मला असं वाटतं की श्यामकुंड प्रभूंनी मुद्दामून केलं ना, तर मी परमेश्वराला प्रार्थना करायला पाहिजे, भगवंता तुम्ही श्यामकुंड प्रभूंच्या सॉरी त्यांचं नाव घेतोय, पण तुमच्या कोणाचं नाव घेतलं तुम्हाला वाईट वाटेल. प्रभूजींनी सगळ्यांसमोर माझं नाव घेतलं म्हणून मी श्यामकुंड प्रभूंचं नाव घेतो, त्यांना वाईट नाही वाटणार. तर मी परमेश्वर जाऊन प्रार्थना करायला पाहिजे की का कोणास ठाऊक मला असा भास होतोय की श्यामकुंड प्रभू मुद्दामून मला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत. तर कृपया श्यामकुंड प्रभूंना तुम्ही खूप कृपा द्या, जेणेकरून जर असं असेल तर ते तसं करणार नाहीत. आपण प्रामाणिकपणे आपली जर साधना केली तर परमेश्वराला प्रसन्न केलं, तर त्या प्रसन्नतेचा फायदा काय करायचा, आपण भगवंतांना प्रार्थना करायची की त्या वैष्णवाला सद्बुद्धी दे, त्या वैष्णवाला चांगली दिशा दे, जेणेकरून तो तसं नाही करणार. आणि जर आपण आपलं कर्तव्य केलं ना, कोण आपल्याशी कसा वागतो ते नाही माहिती, पण परमेश्वर तुम्हाला वाचवते. परमेश्वराने हिरण्यकश्यपूला कधी काय बोलले नाही, पण प्रल्हादाला नेहमी वाचवलं. राईट. तर रोज हिरण्यकश्यपू या पद्धतीने मारायचा प्रयत्न काही नाही झाला, मग या पद्धतीने मारायचा प्रयत्न काही नाही झालं. हिरण्यकश्यपूने किती पद्धती नवीन नवीन तयार केल्या प्रल्हादाला मारायला, पण कुठलीही पद्धत चालली नाही. शेवटची पद्धत काय होती? शेवटची पद्धत होती त्यांची बहीण होती होलिका, आणि होलिकाला वरदान मिळाला होता की तू जर अग्नीमध्ये बसलीस तर अग्नीचा प्रभाव तुझ्यावर नाही होणार. म्हणाले अरे हे माझे नोकर आहेत ना शिपाई, त्यांना काही अक्कल नाही. भाल्यांनी मारायला सांगितलं, परत आले. त्याला दरीमध्ये ढकलायला सांगितलं, परत आले. त्यांना हत्तीच्या खाली तुडवायला सांगितलं, परत आले. तेलामध्ये टाकायला सांगितलं, परत आले. सापांमध्ये टाकलं, काही फायदा नाही झाला. माझे शिपाई बिंडोक आहेत, माझ्या शिपाईंना कळत नाही कसं मारायचं. माझी बहीण हुशार आहे आणि माझ्या बहिणीला वरदान आहे, अग्नीचा प्रभाव माझ्या बहिणीवर नाही. अगं ताई एक काम कर, माझ्या शिपाईंना कळत नाही की या प्रल्हादाला कसं मारायचं. प्रल्हाद फक्त आपल्या कुशीत घेऊन बसशील का? हो दादा, का नाही बसणार. प्रल्हादाला कुशीत घेऊन बसली, आग लावली. त्या दिवशी तो नियम बदलला, विपरीत झालं. जी कधी अग्नीमध्ये जळणार नव्हती ती अग्नीत जळाली, आणि जो नेहमी अग्नीमध्ये जळणार होता तो त्या दिवशी नाही जळाला. कोणी वाचवलं? त्या दिवशी तो जो वरदान होता होलिकेचा तो कोणी विपरीत केला? मारे कृष्णा राखे के, राखे कृष्णा मारे के. म्हणून परमेश्वरांनी कधी हिरण्यकश्यपूला जाऊन अरे त्याला मारू नकोस, गरज नाही, कारण तो चांगला भक्त आहे, त्याला तू मारू शकणार नाहीस, असं कधीच नाही बोलले. तू करत राहा प्रयत्न. पण प्रल्हादाचा केस पण स्पर्श नाही झाला. आणि मग जेव्हा हिरण्यकश्यपूचा अहंकार एका टोकाला पोचला, म्हणाला माझे शिपाई पण मूर्ख आणि माझी बहीण पण मूर्ख, त्यांना कळत नाही मारायचं कसं, मी मारतो आता. मग स्वतः जेव्हा उभे झाले, मग भगवंत म्हणाले आता याला शेवटचा धडा द्यायला लागेल. मग शेवटचा धडा दिला त्याला, लास्ट लेसन. त्या दिवशी शाळा संपली, त्या दिवशी मग उत्तीर्ण झालं. तर म्हणून फोकस काय आहे? फोकस हा आहे की प्रल्हादाच्या विरुद्ध अनेक लोकांनी काय केलं, पण प्रल्हादाला कोणी स्पर्श नाही करू शकले. तर म्हणून आपल्याला ना प्रामाणिक बनायचं आहे. प्रामाणिकतेला पर्याय नाही. जर आपण प्रामाणिक बनलो, आपण कोणाला पटवून देऊ शकत नाही की तुम्ही असं का करताय, पण आपण एक काम करू शकतो, परमेश्वरला पटवून देऊ शकतो की परमेश्वरा मी तुझा दास, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, किंवा इच्छा तरी करीन की नाही माहीत नाही परिस्थिती, पण कमीत कमी मी इच्छा व्यक्त करतो, तुझ्यासाठी जे काही गरजेचं आहे ते करायला तयार आहे. आणि त्या भावनेने परमेश्वर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची काळजी घेतात. तर पहिला पॉईंट म्हटला कोळशाचा, दुसरा पॉईंट सांगितला इथला, इथला आणि इथला. तिसरी गोष्ट काय सांगितली? ती कमऱ्याची. आपल्या सिंहासनावर श्रीकृष्णांना बसवायचं आहे, गुंडांना नाही बसवायचं आहे. आणि आपल्या घरी जो वरचा कमरा असतो तिथे फुकट कोणाला चुकीच्या व्यक्तीला तिथे साधू संतांना बोलवायला पाहिजे. आणि पाचवी गोष्ट सांगितली की आपण ना त्या हिशोबामध्ये जर फसलो तर आपला 16+4चा हिशोब चुकतो. 16+4चा जो हिशोब आहे ना तो खूप महत्त्वाचा हिशोब आहे. त्या हिशोबामध्ये आपण फसायला पाहिजे. बाकीचे हिशोब होत राहतात. त्याच्यामध्ये एक आकडा इकडे तिकडे झाला तरी काय मोठा फरक नाही पडत, पण 16+4मध्ये एक आकडा जर इकडे तिकडे झाला, प्रभूजी 3च नियम पालन होत आहेत माझ्याकडून. मग हे कसं सांगणार तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंना? किंवा कसं सांगणार मी खूप छान माळा करतो पण 15 होतात, 15 माझा फेवरेट नंबर आहे म्हणून मी 15च करतो. 16 सांगितले होते आणि 4 नियम सांगितले होते. 16+4 हा आपला सगळ्यात मोठा हिशोब आहे. या हिशोबाला आपण लक्ष द्यायला पाहिजे. बाकी सगळे हिशोब होत राहतात. हरे कृष्ण. तर आपण प्रश्न असेल तर अजून एक प्रश्न घेऊ शकतो.
प्रश्न हा आहे, ज्यावेळी आपण सुरुवातीला नवसाधक असतो ते आपल्यासाठी सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे प्रवचन ऐकणं, साधना एकत्रपणे येऊन करणं, सेवा करणं. पण काही वर्ष भक्तीमध्ये उलटून गेल्यानंतर कधी कधी आपण त्या गोष्टी तेवढ्या सिरियसली घेत नाही आणि नंतर मग सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ते न होण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अतिपरिचयात अवज्ञा, मग तेच वैष्णव भक्त जे आपल्याला सुरुवातीला वंदनीय असतात, आदरणीय असतात, त्यांच्या प्रती देखील आपली कधी कधी अवज्ञा होते. तर हे सगळं न होण्यासाठी काय खबरदारी घ्यायची? एक गोष्ट सांगू, खूप छान गोष्ट आहे. एका कंपनीमध्ये एक मालक आहेत, खूप मोठी कंपनी आहे, कोटी कोटी रुपयांची कंपनी आहे आणि त्याचे मालक आहेत. आणि त्यांच्या कंपनीमध्ये एक मॅनेजर असतो आणि तो मॅनेजरवर त्या मालकांचा खूप विश्वास असतो. काही झालं की अरे त्या मॅनेजरला बोलवा, काही झालं की त्या मॅनेजरला बोलवा. असं वर्ष निघून जातात खूप. आता त्या मालकाचा एक मुलगा होता जो लहान होता, कंपनी जेव्हा सुरू केली आणि त्या मॅनेजरवर जेव्हा विश्वास होता. आता तो मुलगा मोठा झाला आणि त्या मुलाने इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर MBA पण केलं. तर MBAमध्ये तर सांगतात कंपनी कशी चालवायची, अशी चालवायची, तशी चालवायची, 1000 छान छान गोष्टी सांगतात. तर तो MBA करून जेव्हा घरी आला, कंपनीमध्ये जॉईन झाला, तेव्हा त्यांनी बघितलं माझे वडील काहीही झालं तर म्हणतात अरे त्याला बोलवा. म्हणतात अहो पप्पा, MBAच्या अनुसार एका माणसावर आपण एवढं अवलंबून नाही राहायला पाहिजे, आपण 10 लोकांना ठेवायला पाहिजे, तुझं हे कार्य, तुझं हे कार्य, त्याच्याने कंपनी लांब चालते. ते म्हणाले तुझं बरोबर आहे, तत्त्व बरोबर आहे, पण मी त्या मॅनेजरला पर्सनली ओळखतो, त्याच्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास अजून कोणावर नाही आहे. तर म्हणाले माझे पप्पा आहेत ना थोडे भावूक आहेत, त्यांना नीट कळत नाही की कोणावर विश्वास ठेवायचा काय. तर त्यांनी एकदा ठरवलं मला बघायला लागेल की हा मॅनेजर असं काय करतो की त्याच्यावर एवढा विश्वास आहे. मग काय करायचं, तर एक गुप्तचर ठेवला, एक थोडा स्पाय ठेवला त्याच्यावर. तर तो माणूस यांनी रिपोर्ट केला की हा जो मॅनेजर आहे ना सगळं काम झाल्यानंतर घरी जातो आणि घरी जो मेन दरवाजा आहे तिथून घरी येतो आतमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचा एक सिक्रेट कमरा आहे, एक त्या सिक्रेट कमऱ्यामध्ये तो प्रवेश करतो आणि 15-20 मिनटं त्या एका कुलूप लावलेल्या कमऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर बाहेर येतो आणि मग आंघोळ वगैरे करतो आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे करतो. तर मग या मुलाने विचारलं त्या गुप्तचराला ही एका दिवशीची गोष्ट आहे की रोजची गोष्ट? म्हणजे रोजची गोष्ट आहे. रोज हा माणूस कंपनीतून घरी गेल्यावर त्या कुलूप लावलेल्या कमऱ्यामध्ये काय करतो जाऊन? त्यांनी एक दिवशी पप्पांना सांगितलं पप्पा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी शोधून काढलं की तुम्हाला ज्याच्यावर खूप विश्वास आहे ना तो रोज कंपनी संपल्यानंतर जेव्हा घरी जातो तेव्हा एका कमऱ्यामध्ये जातो, त्या कमऱ्याला नेहमी कुलूप असतं आणि त्याची चावी फक्त त्या मॅनेजरकडेच आहे, त्या घरातल्या नोकरांकडे पण नाही आहे. आणि जर कोणी त्याला ती चावी विचारली तर तो म्हणतो मी चावी तुला नाही देणार. आता मला लक्षात आलं की तुम्ही एवढा जो विश्वास ठेवता त्याच्यावर त्याचा काय परिणाम आहे. म्हणजे तुझं काय म्हणणं काय आहे? म्हणाले त्यांनी अनेक वर्षांपासून खूप हेराफेरी केली आहे आणि त्या कमऱ्यामध्ये एक तिजोरी आहे आणि त्या तिजोरीमध्ये त्यांनी ते पैसे डांबून ठेवले आहेत म्हणून त्याची चावी तो कोणाला देत नाही. त्यामुळे हे बघ तू उगाच काहीतरी असे ना फालतू विचार करू नकोस, मी त्या माणसाला वर्षांपासून ओळखतो, तू जेव्हा लहान होतास तेव्हापासून ओळखतो, त्यांनी आजपर्यंत कधी काही केलं नाही. पप्पा तुम्ही ना जुन्या विचारांचे आहात, तुम्हाला काही नीट कळत नाही, मी MBA केलेलं आहे, माझ्याकडून शिका. एक काम करा ना, चला तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही, एक दिवशी ते आता उद्या येतील ना ते तुमचे मॅनेजर, त्यांना विचारा की तुझ्या घरी असा कमरा आहे का ज्याचं कुलूप आहे का आणि ते कुलूप फक्त तुझ्याकडे असं काही आहे का. जर तो हो म्हणाला मग बघू. तर दुसऱ्या दिवशी तो मॅनेजर येतो तेव्हा त्याला म्हणतात अरे मला एक दिवस विचारायचं आहे, तू जेव्हा संध्याकाळी घरी जातोस तेव्हा तुझ्या घरात एक असा एक कमरा आहे का ज्याला कुलूप आहे? तर त्याचा चेहरा बदलला. तो म्हणाला आहे. म्हणजे असं आहे का की त्याच्यामध्ये कोणालाच प्रवेश नाही आहे? हो आहे. आणि असं आहे का की त्याचं कुलूप फक्त तुझ्याकडेच आहे, अजून कोणाकडे नाही आहे? हो आहे. मग आता याच्या मनामध्ये पण एक संशय आला. मुलांनी सांगितलं होतं बघा तिथे तिजोरी आहे, तिथे सगळे पैसे आहेत, कोणालाकडे चावी नाही आहे, नोकरांना जाऊ देत नाही, स्वतः त्या चावी ठेवतो स्वतःकडे. तर कुठेतरी संशयाने या मालकाच्या हृदयामध्ये प्रवेश केला
पण तरी पण तो स्वतःला म्हणतोय नाही नाही असं नाही करणार, वर्षानुवर्ष यांनी सेवा केलेली आहे, हा असं काही चुकीचं नाही करणार. त्या दिवशी त्यांनी मुलाला सांगितलं, अरे बाय द वे अजून काही अकाउंट्समध्ये काही चुकीचं काही घडलेलं नाही आहे, पण तू जे मला म्हणाला होतास की एकदा प्रश्न विचार, तो मी प्रश्न विचारला आणि मॅनेजरने सांगितलं की हो घरी आहे. मग सांगितलं होतं मी तुम्हाला केव्हापासून सांगतोय तो चोर आहे, त्याच्या घरातली ती तिजोरी फोडून काढा, बघा तुमचे सगळे पैसे निघतील. तुम्ही माझं ऐकत नाही, तो खोटा विश्वास ठेवलाय तुम्ही त्याच्यावर. अरे असं काहीही नाही आहे, कुठे अकाउंट्समध्ये काही नाही आहे, वर्षानुवर्ष मी ओळखतो. मग त्यांनी ते कुलूप का लावलंय आणि त्या कुलपाची चावी तो कोणाला देत का नाही, आणि दररोज कंपनी संपल्यानंतर डायरेक्टली तो तिथे का जातो, आधी जेवत पण नाही, डायरेक्टली तिथे का जातो तो, दुसऱ्या कमऱ्यात का नाही जात, स्वतःच्या दुसऱ्या कमऱ्यात का नाही जात. ते म्हणाले अरे असं पप्पा जर तुम्ही एवढं जिद्द केली ना तर बघा मग नंतर वाईट होईल मला. तर त्या मुलाला पण समजावणं गरजेचं होतं. मग त्या दिवशी तो मालक आणि मुलगा त्या दिवशी कंपनीनंतर त्याचा पाठलाग केला आणि तो माणूस त्या दिवशी पण तसंच केलं. त्यांनी मेन दरवाजा उघडला आणि त्या दरवाजामध्ये आतमध्ये गेला आणि तेवढ्यात हा मालक आणि त्याचा मुलगा पण तिथे आले आणि म्हणाले तू म्हणतो कोण आहे, अरे उघड मी आहे. साहेब तुम्ही कशाला आले, मला तुझा दरवाजा उघडायचा आहे आणि मला बघायचं की आतमध्ये. नाही हो साहेब जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, मला दरवाजा बघायचा आहे. अहो साहेब काही नाही आहे इथे, काही महत्त्वाचं नाही आहे, सोडून द्या. तो मुलगा ओरडायला लागला अरे लबाडा, खोटारड्या, चोरा, दरवाजा उघड, आज माझ्या वडिलांना कळेल की तू काय काय चोरी केली आहेस आणि तू विश्वासघात केला आहेस. खूप बोलला. 2 मिनिटांनी त्यांनी दरवाजा उघडला आणि बाहेर आला आणि त्यांनी पटकन कडी लावली आणि कुलूप लावलं आणि म्हणे साहेब मी तुमच्याशी कधी काय खोटं बोललो आहे का, नाही. मी कधी काय तुम्हाला लबाडी केली आहे का, नाही. मग जाऊ द्या ना. म्हणतं अरे मला तुझ्यावर विश्वास आहे पण माझ्या मुलाला तुझ्यावर विश्वास नाही आहे, एकदा बघू दे. मग तो नाईलाजाने मान खाली घातली, त्यांनी ती चावी साहेबांना दिली. साहेब पण विचार करतात की आता काय होईल आतमध्ये, आणि मुलगा एकदम उत्तेजित झाला, आता कळेल सगळ्यांना काय आहे आतमध्ये. त्यांनी ती चावी उघडली आणि चावी उघडून जेव्हा आतमध्ये गेला तर पूर्ण एका कमऱ्यामध्ये एक ट्रंक होती. ट्रंक म्हणजे आज आपल्याकडे सुटकेस असते प्लॅस्टिकची, पण एक काळ जुना होता जेव्हा ट्रंक असायची, ती लोखंडाची किंवा ॲल्युमिनियमची, तशी एक ट्रंक होती. बघा मी सांगितलं होतं ट्रंकमध्ये आता तुम्हाला काय मिळेल बघा. ती ट्रंक उघडली तर ट्रंकमध्ये काय होतं माहिती आहे, एक फाटलेली बनियान होती, लोक आतमध्ये घालतात ना शर्टाच्या आतमध्ये, तशी एक फाटलेली बनियान होती आणि एक हाफ पॅन्ट होती फाटलेली, आणि स्लिपर्स असतात ना निळ्या पांढऱ्या रंगाचे स्वस्त, ते स्लिपर्स होते. आणि ते जेव्हा उघडला तेव्हा शॉक झाले मालक आणि तो मुलगा पण शॉक झाला. आणि ते मालक मग अश्रू व्हायला लागले आणि म्हणाले बाळा मी तुला सांगितलं होतं हा माणूस विश्वासाचा आहे आणि याच्यावर कधी संशय करू नको, आणि तू म्हणत होतंस की तिजोरी आहे, बघ याच्याकडे काय आहे. तो मुलगा पण चकित झाला. मग त्या माणसाला बोलवलं आणि म्हणाला हे काय आहे, आणि तू दररोज जेव्हा कंपनीतून येतोस तेव्हा ते कमऱ्यात जाऊन लॉक का करतोस त्याला. म्हणतो ॲक्च्युली साहेब मी जेव्हा या शहरात आलो तेव्हा मी ही फाटलेली बनियान, ही हाफ पॅन्ट आणि हे स्लिपर घालून आलो, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही मला नोकरी दिली, आणि त्यामध्ये अडाणी मी, माझ्याकडे 4 पैसे कमवायची हिंमत नव्हती, पण तुम्ही मला विश्वास ठेवून मी माझं यश कमावलं, तुमचा विश्वास जिंकला, आणि असं करत करत आज मी मोठ्या मॅनेजरच्या पदावर आहे आणि माझ्याकडे तुम्ही एवढा मोठा बंगला दिला आहे, गाडी दिली आहे. पण मी स्वतःला नेहमी एक लक्षात ठेवतो, माझं नशीब हे होतं आणि तुम्ही जे दिली गाडी बंगला हे माझी कृपा आहे. माझ्या नशीब काय आहे, फाटलेली बनियान, फाटलेली शॉर्ट, हाफ पॅन्ट आणि ती स्लिपर, आणि तुम्ही आता जे मला हे सगळं ऐश्वर्य दिलं आहे ही तुमची कृपा आहे, हे माझं नशीब नाही आहे, माझी कमाई नाही आहे ती. म्हणून कधी मला मिळालेल्या गोष्टीचा मला कधी गर्व होऊ नये, म्हणून रोज मी काय करतो, तुमच्या ऑफिसमध्ये मोठ्या पदावर काम करतो, गाडीमध्ये फिरतो, मोठमोठे लाखो रुपयांचे देवाणघेवाण करतो, पण घरी आल्यावर आतमध्ये कमऱ्यात जातो, हा ट्रंक उघडतो आणि स्वतःला आठवण करून देतो हे माझं नशीब आहे. मी हे असायला पाहिजे होतं. साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला, साहेबांनी माझ्यावर कृपा केली, म्हणून आता एवढी छान पॅन्ट, एवढे छान गॉगल्स आणि एवढे छान कपडे आणि एवढी छान गाडी आहे. रोज स्वतःला ढगांमध्ये मी असतो, जेव्हा कंपनीत असतो ढगांवरून जमिनीवर आधी स्पर्श करतो, मग बाहेर येतो, आंघोळ करतो आणि जेवण करतो, मग दुसऱ्या दिवशी परत नम्रतेने काम करतो, परत लाखो रुपयांची देवाणघेवाण मी करतो, पण रोज संध्याकाळी या कमऱ्यामध्ये येऊन स्वतःला आठवण करून देतो माझी लायकी ही आहे, माझं जे नशीब होतं, कर्म जे आहेत माझे ते हे आहेत.
साहेबांनी कृपा केली म्हणून. तसंच हे गोष्ट का सांगितली, एवढी लांबलचक गोष्ट, की आपलं नशीब काय होतं हे तुम्ही सर्वांनी इस्कॉनच्या संपर्कात येण्यापूर्वी, आपण चॅन्टिंग करण्यापूर्वी तुम्हाला किती लोक मान सन्मान द्यायचे आणि किती लोक तुम्ही प्रवेश केल्यावर दंडवत प्रणाम करायचे हे तुम्ही थोडंसं आठवण करा. किंवा कधी कुठे गेल्यावर तुम्हाला किती लोकांनी गळ्यात हार टाकला आहे हे लक्षात ठेवा. किंवा कधी कोणी असे 40 लोक बसले आहेत आणि एका आसनावर तुम्हाला वर बसवलं आहे आणि 2 माईक दिलेत, हे सांगितले थोडंसं मार्गदर्शन करणार का. मी जेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारतो मला माझे दिवस आठवतात. काल पण मी म्हटलं होतं की प्रभुपादांच्या सेवकांनी मला जबरदस्ती आणून फेकलं आहे, मला अजिबात अध्यात्मामध्ये इंटरेस्ट नव्हता, तर मला ते दिवस आठवतात. तेव्हा मी जे बोलायचो ना ते बोलून कोणी माझ्या जवळ नव्हते येत. तेव्हा जे माझे विचार होते ते विचार जर मी आज तुम्हाला सांगितले तर तुम्ही पण या कमऱ्याबाहेर निघून जाणार. तेव्हा माझी जी वागणूक होती ती वागणूक जर मी आज तुमच्यासोबत केली तर तुम्ही म्हणाल कोणाला बोलवलं मुंबईहून इकडे उगाच. हे फक्त प्रभुपादांचे पुस्तकं वाचून, प्रभुपादांच्या शिष्यांचं आचरण डोळ्यांसमोर बघून आणि वैष्णवांनी एकमेकांशी कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे हे वारंवार ऐकून माझ्यामध्ये आज हे थोडाफार जो कणभर परिवर्तन झालं ते झालं आहे. तर म्हणून कधीही मला हे वाटू नये हा हार माझं नशीब आहे. आणि जर मला एखाद्या प्रवचनामध्ये जर हार नाही दिला तर नंतर प्रवचन झाल्यावर प्रभूजी तुम्ही नीट ट्रेनिंग नाही दिलं आहे, प्रवचन करताना हार नाही टाकला आज कोणी. आणि जेव्हा मी सकाळी प्रवेश केला तेव्हा भक्तांनी नमस्कार केला मला, आणि जर कोणी नमस्कार नाही केला तर मी श्यामकोण पडून सांगेन प्रभूजी ते जे डिवोटी आहेत ना त्यांना तुम्ही नीट ट्रेनिंग नाही दिलं आहे. मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांनी मला दंडवत प्रणाम नाही केला. हे ज्या दिवशी मी बोलीन त्या दिवशी माझा ऱ्हास झाला. ज्या दिवशी मला या हाराची अपेक्षा होईल, ज्या दिवशी मला दंडवत प्रणामाची अपेक्षा होईल, ज्या दिवशी मला या उंच आसनाची अपेक्षा होईल त्या दिवशी मी खाली पडायला सुरुवात झाली. जर हार आला तर तो तुमचा मोठेपणा, की माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीमध्ये तुम्ही काहीतरी चांगलं बघताय आणि हार देताय. जर तुम्ही मला उंच आसन दिलं आहे हा तुमचा मोठेपणा. मी काल आल्यावर पहिली गोष्ट विचारली हा आसन आपण आणलं आहे की इथलं आहे. मग त्यांनी सांगितलं की नाही हा सरसोलीधामचंच आसन आहे म्हणून मी इथे बसलो. कारण जर माझ्यासाठी हा तुम्ही त्या कणकवलीच्या सेंटरमधून आसन आणलं असतं तर मी कधीच बसलो नसतो. पण मी विचारलं इथलं, म्हणजे नाही इथलं सरसोलीधामचंच आसन आहे. मग कुठे बसलो याच्यावर. तर म्हणून आपल्याला कधी अपेक्षा नसायला पाहिजे मानसन्मानाची, आणि आपल्याला नेहमी लक्षात असायला पाहिजे माझं जे नशीब आहेत, माझं जे कर्म आहेत ते कुठल्या दिशेला घेऊन जाणार होतं आपल्याला. आपल्यामधून किती लोकांना जेव्हा आपण असं कुठे मित्रांमध्ये प्रवेश करतो, आजही जुने मित्र जर भेटले आपल्याला तर आपण प्रवेश करतो लगेच सगळेजण जमिनीला करतात वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च असं बोलतात कोणी. मी माझ्या कॉलेजच्या 10वीच्या ॲल्युमनाय मीटिंगला गेलो होतो. 10वीला माझा एक क्लास होता तर 4 वर्षापूर्वी त्यांनी एक मेळावा ठेवला होता. तिथे गेलो होतो. सगळेजण मला विचित्र नजरेने बघत होते आणि कोणीतरी येऊन मला म्हटलं हे काय झालंय. तेव्हा मला लक्षात आलं ते माझं नशीब होतं. ते माझं नशीब. इथे कपाळावर ते लिहिलं होतं, हे प्रभुपादांनी ते कपाळावर जे लिहिलं होतं ते पुसलं आणि कपाळावर हे लिहिलं आहे. आणि तुम्ही लोक हे बघून मला नमस्कार करताय, पण या तिलकाच्या पाठीमागे जे कपाळावर जे ओरिजिनली लिहिलं होतं माझ्या नशिबाने, माझ्या कर्तृत्वाने, ते तुम्हाला दिसत नाही आता. ते माझ्या मित्रांना दिसलं तिथे. मी ते म्हणे अरे तू 10वीत कसा होतास, हे काय अवतार केलायस. म्हटलं अरे सॉरी आता काय करायचं परिस्थिती. ते असं नाही म्हणाले प्रभूजी तुम्ही किती भागवत प्रवचन देताय आणि गीता प्रवचन देताय, तुमच्या यूट्यूब चॅनलला आम्हाला पण सबस्क्राईब करा का. एकाने नाही म्हटलं. आमचे टीचर होते एक, त्यांनी मला शाळेतमध्ये बघितलंय. ते म्हणाले तू असाच युनिफॉर्म घालून फिरत असतोस का. ते म्हटलं हो आमच्या संस्थे असं नाही की दिवसा हे घालायचे आणि रात्री शर्ट पॅन्ट घालायचं. हा आम्ही हा अच्छा. मग दुसरी एक टीचर होती, म्हणाले मग लग्न वगैरे करायचं काय ठरवलेस की नाही. याला काय उत्तर द्यायचं आता. शिक्षिका आहेत त्या, आमच्या गणिताच्या शिक्षिका होत्या. लग्न वगैरे काय ठरवलंस की नाही. म्हणजे नाही सध्या काही विचार नाही आहे, पुढे बघू. सो त्याच्यातून कोणीही मला नमस्कार नाही केला. त्या दिवशी मला कोणी हार नाही दिला. आणि त्या दिवशी आमच्या 10वीतले सगळे स्टार लोक होते ना कोणी कोणी, नाही सांगितलं तुमच्या 2 मिनिटाची आठवणी. तो माईक सगळीकडे फिरला. पण त्या दिवशी मला पण माईक मिळाला. पण मला माईक का मिळाला माहिती आहे, मी स्पेशल होतो म्हणून नाही, माझा पेहनावा वेगळा होता म्हणून. माझं व्यक्तिमत्व स्पेशल आहे म्हणून नाही मिळालं. पण 10वीचे आमचे जे स्टार लोक होते शाळेमध्ये त्यांना सगळ्यांना गेल्या 10 वर्षांचा 15 वर्षांचा प्रवास काय, तर त्यांनी सगळ्यांनी 5-5 मिनिटं बोलले. मग तो सगळा माईक फिरून नंतर मग त्या शिक्षकांनी म्हणाले याचं पण ऐकूया थोडंसं.
काय आता याला पण थोडंसं काहीतरी प्रोत्साहन द्यायला पाहिजे ना, याला नेहमी माईकवर बोलायची सवय आहे, असं तर साधा बोलत नाही. याला पण त्या 2 मिनटं जरा 2 मिनटं मी बोललो की तुम्ही सगळे शिक्षिका आहात, तुम्ही सगळे शिक्षक आहात, पण मी शाळेमध्ये कधी काही तुमची किंमत कधी समजली नाही की किती श्रम करायला लागतात लोकांना शिकवायला. मग मी म्हटलं की आज मी पण शिक्षक आहे, मग मला समजलं की एक एक गोष्ट समजावून सांगण्यासाठी किती मेहनत करायला लागते आणि तेव्हा कुठे लोकांना ती समजते आणि नंतर मग काही काळाने उमजते आणि नंतर काही काळाने ती आचरणात येते. तो खूप लांब प्रवास आहे. तुम्ही वर्षानुवर्ष ते प्रयत्न केले आणि मी कधी त्याला सिरियसली कधी घेतलं नव्हतं, पण आज जेव्हा मी शिक्षक झालो आहे तेव्हा मला हे 2 मिनटं मी बोललो, पण तरी कोणी टाळ्या नाही वाजवल्या तिकडे. त्या ॲल्युमनाय मीटिंगमध्ये कोणी टाळ्या नाही वाजवल्या, कोणी हात नाही दिले आणि प्रसादाला वेगळं कोणी बसवलं नाही तिकडे. इकडे काल गेलो तर श्यामकुंड प्रभू म्हणतात प्रभूजी इथे बसा. मग मी एक प्लेट घेऊन आलो होतो, मला म्हणत नाही तुम्हाला साधी प्लेट नाही, तुम्ही आमच्या कोकणात आला, तुम्हाला केळीच्या पानावर दिलं नाही तर मग कोकणामध्ये याचा काय फायदा आहे. मग मला काल एकट्याला प्रभूजीनं पण दिलं, पण मला केळीच्या पानावर प्रसाद दिला आणि तुम्ही लोक मी बघत होतो साध्या प्लेटवर, मी पण ते करणार होतो, पण म्हणून प्रभूजी तुम्ही आमच्या कोकणात आलात, तुम्हाला केळीच्या पानावर द्यायलाच पाहिजे, तुम्हाला सोलकढी द्यायलाच पाहिजे. हे लाड हे आता होत आहेत. माझ्या नशिबामध्ये हे लाड नव्हते, माझ्या नशिबामध्ये हा हार नव्हता. हे प्रभुपादांची कृपा आहे. तर नेहमी एक ना मराठीमध्ये खूप जुनं गाणं आहे आणि पिक्चरची गाणी मी साधारणपणे बोलत नाही, पण हे बोलावंसं वाटतंय. तुम्हाला खूप आवडेल हे गाणं. जुन्या काळातलं गाणं आहे, नवीन गाणं नाही आहे. काय होतास तू, काय झालास तू, ते दोनच ओळी फक्त. हे एक ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरचं गाणं आहे जे मी शाळेत असताना, म्हणजे कधी 30 वर्ष झाले असेल, मला आठवतं सिनेमा होता तो, तर ती एक माताजी होती आणि ती बोलते काय होतास तू, काय झालास होतं. तो संदर्भ वेगळा आहे त्याचा, पण हे गाणं नेहमी मला स्वतःला मी आठवतो. जर मला कधी कोणी अनादर केला तर मी स्वतःला हे गाणं म्हणतो, काय होतास तू, काय झालास तू. तर मी काय होतो माहिती आहे, एक सर्वसाधारण मुलगा, आणि आज मला असं आसनावर तुम्ही बसवताय आणि सांगताय प्रभूजी भागवतावर काहीतरी सांगा. हे सगळं प्रभुपादांची कृपा आहे. तर म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल की मी खूप सिनियर डिवोटी झालो आहे, आता मला इतर वैष्णवांना नमस्कार करायची गरज नाही वगैरे, त्या दिवशी तुम्ही ही कथा आहे आठवण करा, त्या मॅनेजरची कथा, आणि हे गाणं तरी कमीत कमी काय होतं असं तू, काय झालं असं तू, हे तरी आठवण करायला पाहिजे. आणि जसं आपण ते आठवण करू, आपण म्हणू प्रभूजी वांछा कल्पतरू